Hi, welcome to Mahajan Academy. My name is Chaitanya Mahajan, and today we are going to learn about cell and the cell organelles. जनरली आपण बघतो की कुठलाही ॲनिमल असो किंवा प्लांट असो, त्याला जर आपण झूम करून पाहत गेलो तर सगळ्यात शेवटी जे बेसिक युनिट आपल्याला सापडतं ते म्हणजे सेल आहे. आणि त्या सेलमध्ये पण मग सेल ऑर्गनलीज असतात, न्यूक्लियस असतो, मायटोकॉन्ड्रिया असतो, गोल्जी कॉम्प्लेक्स असतो. आणि मग ते जे सेल ऑर्गनलीज आहेत ते कंबाईनली काम करतात आणि एक सेल फंक्शन होते. आणि मग सेल मिळून एक टिश्यू तयार होतो आणि टिश्यू मिळून ऑर्गन तयार होतात आणि मग असे वेगवेगळे ऑर्गन मिळून बॉडी तयार होते आणि आपल्या सगळ्यांची बॉडी मिळून एक सिस्टीम तयार झालेली आहे. जनरली हे लेक्चर मी 8th स्टँडर्डसाठी बनवलेलं आहे, पण मग तुम्ही 8th स्टँडर्डचे असो नाही तर 12th स्टँडर्डचे, नाहीतर तुमचं एज झालेलं असो, डझंट मॅटर, तुमची बॉडी तुम्हाला माहिती पाहिजे आणि तुमच्या बॉडीवर जी स्पेशल सेल आहे जी की सगळीकडे प्रेझेंट आहे, त्या सेलमध्ये नक्की काय चालतं आणि ती व्यवस्थित ठेवण्यासाठी तुम्हाला कुठलं न्यूट्रिशन घ्यायला पाहिजे, तुम्हाला त्याची माहितगिरी आहे की नाही, डू यू हॅव दॅट काइंड ऑफ इन्फॉर्मेशन दॅट यू कॅन सेव्ह युअर सेल्फ फ्रॉम बॅक्टेरिया, व्हायरसेस ऑर एनिथिंग. ओके. आणि मग हे जे नॉलेज आहे हे आपल्याला हे चॅप्टरमधून मिळणार आहे. सो जनरली या चॅप्टरला सुरुवात करण्याआधी वी आर गोइंग टू लर्न अबाउट व्हाय वी नीड टू लर्न द सेल. ओके. आपल्याला हे आधी शिकायचं की आपल्याला ही सेल शिकणं का गरजेचं आहे. आणि मग ॲनिमल सेल असते, प्लांट सेल असते, त्याच्यामध्ये काही वेगवेगळ्या गोष्टी आहेत का, ते दोघं सेमच असतात. मग सेम असतात तर मग ॲनिमल आणि प्लांट्स वेगवेगळे का दिसतात, किंवा सेम ॲनिमल असतील तरी त्यांच्यामध्ये सेमच सेल असते का की नसते, का त्यांच्या सेल वेगवेगळे असतात. हे जे टोटल कन्सेप्ट आहे हा खूप कन्फ्युजिंग आहे है ना. आणि या कन्फ्युजनला दूर करण्यासाठी आज आपण हे लेक्चर घेणार आहोत. सो लेट स्टार्ट. सो खूप सारे चॅप्टर आहेत. खरं तर मी पहिल्या चॅप्टरपासून आहे ना, फर्स्ट चॅप्टरपासून सुरुवात करायला पाहिजे होती शिकवायला. बट द प्रॉब्लेम इज आपण कुठलाही चॅप्टर शिकायला घेतो तर त्याच्यामध्ये डायरेक्टली ऑर्गनलीज विषयी माहिती दिलेली असते आणि डायरेक्टली सेल शिकवलेले असतात. म्हणजे आपल्याला बेसिक माहितीगिरीच नसते आणि म्हणून आपल्याला ती बेसिक इन्फॉर्मेशन नसावी म्हणून मी सर्वात पहिल्यांदा चॅप्टर नंबर 10th शिकवणार आहे, कारण त्याच्यामध्ये सेल शिकवलेली आहे. आणि जेव्हा तुम्हाला सेल कळते, तुम्हाला टिश्यू कळतो आणि मग तुम्हाला सिस्टीम कळायला लागते आणि मग तुम्ही फर्स्ट चॅप्टर, मग डिसीजेस, मग काही प्रेशरचा भाग येतो, काही मग चॅप्टर्स आहेत, एन्व्हायरमेंटल इफेक्ट्स असतील वगैरे वगैरे, असं मग ते टोटल बुक आपल्याला बघायचं आहे. सो मी तुम्हाला गॅरंटी देऊ शकतो की ॲट द एंड ऑफ दिस टोटल सेशन तुम्हाला चॅप्टर पाठ झालेला असेल, तुमच्या डोक्यात ती स्टोरी बसलेली असेल आणि मग तुम्हाला भारी वाटेल की अरे हां, आपण फार काही शिकलो असं काही नाही आहे. आणि आपल्याला थोडं जरी माहीत असलं तरी ते पुरेसं असतं, खूप सारं माहीत असण्याची काही गरज नाही आहे. ओके. सो लेट स्टार्ट. सेल अँड सेल ऑर्गनलीज चॅप्टरचं नाव आहे. 8th स्टँडर्ड इंग्लिश मिडियम, सेमी इंग्लिश, मराठी मिडियम सर्वांसाठी समजेल, त्यांना जमेल अशा सगळ्यांसाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे. आणि हा चॅप्टर नंबर 10 आहे. सो लेट स्टार्ट. आपण चॅप्टर स्टार्ट करू. ओके. सो बेसिक बघा, 2 टाईपचे सेल आहेत, ॲनिमल सेल आणि प्लांट सेल. ओके. व्हायरसेस आणि बॅक्टेरियाचं काय ते आपण नंतर बघू. जनरली पूर्ण वर्ल्डमध्ये, कारण तुम्ही जसं सोलर सिस्टीममध्ये जाल, मग मार्स असू दे, नाही तर व्हीनस असू दे, नाही तर ज्युपिटर असू दे, जे पण काही प्लॅनेट्स असतील, त्या प्लॅनेटमध्ये अर्थ असं एकमेव प्लॅनेट आहे जिथे ॲनिमल आणि प्लांट प्रेझेंट आहेत. ओके. बाकी कोणाकडेच प्लांट वगैरे दिसत नाही, मूनवर पण प्लांट वगैरे काहीच नाही आहेत. आणि मग जे ॲनिमल आणि प्लांट्स आहेत त्यांना जर आपण झूम करून बघितलं तर मग त्यांना झूम केल्यावर आतमध्ये काय दिसतं, ते कशा असतात, नक्की कुठे सापडतात बॉडीवर, ते सगळं बघायचं आहे. सुरुवातीला आपण घेऊन बघू की दिस इज ॲनिमल सेल. ही जी छान दिसते आहे त्याला म्हणायचं ॲनिमल सेल, आणि ही अशी हेक्झॅगोनल स्ट्रक्चरमध्ये आहे याला म्हणायचं प्लांट सेल. ओके. आता ही डायग्राम मी अशी सगळे ॲरो का दाखवलेले आहे ते तुम्हाला कळावं म्हणून. शेवटी आपण जेव्हा डिफरन्स बघू तेव्हा मी तुम्हाला व्यवस्थित समजून सांगेन. ओके. ही ॲनिमल सेल आता ही कशी दाखवलेली आहे की आतमध्ये असा एक गोळा दाखवलेला आहे, एक राऊंड, त्याच्या भोवती असं काहीतरी व्हाईट मटेरियल आहे आणि मग हे असं काहीतरी ते ठेवलेलं आहे विचित्र. हे जे आहे याला म्हणायचं एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. मग हे जे छोटे आहेत त्यांना म्हणायचं व्हॅक्युल्स. हे आहेत त्यांना म्हणायचं मायटोकॉन्ड्रिया. आणि मग असे खूप सारे 1 2 3 4 मायटोकॉन्ड्रिया तुम्हाला दिसतात. आणि मग असं डॉटवालं स्ट्रक्चर आहे काहीतरी, आणि मग त्याला आपण एक सेल म्हणतो आहे. हे नक्की काय आहे ते मी सगळं सांगतो, पण आता जस्ट इमॅजिन करा माझ्यासोबत. तर ही जी डायग्रॅम दाखवलेली आहे ती अशी दाखवलेली आहे. ओके. इमॅजिन अशी दाखवलेली आहे, आतमध्ये राऊंड
सायटोप्लाझम, असे मायटोकॉन्ड्रिया ठेवलेत, इथं सेंडोप्लाझमिक रेटिक्युलम, आणि इकडे असं काहीतरी विचित्र काय काय शेप्स आहेत, है ना. आता हा जो पार्ट आहे ना, हा ॲक्च्युली असा नसतो, तो असं पूर्ण भरीव असतो. म्हणजे सेल जी असते ती अशी गोल असते. ओके, ते पुढे आपण बघूच. सेल अशी गोल असते, पण त्याच्या आत काय असतं हे दाखवण्यासाठी समजा चाकूने मी जर अशी सेल कापली आणि अर्धाच भाग फक्त जर तुम्हाला दाखवला तर तो तसा दिसतो. ओके, म्हणजे ही जी सेल आहे ना ती अशी अर्धी दाखवलेली आहे. ओके, ती एक होल आहे. सेल काय अशी स्क्वेअर वगैरे नसते, सेल एकदम अशी गोल असते, कारण ती 3D आहे ना. एखादी गोष्ट आपण 3D बघतो तर काय एका साईडने नाही बघत, तिला असं सगळ्या साईडने बघतो, मग ती गोल असते. पण ते आपल्याला समजावं, आपल्याला कळावं म्हणून आपण प्रत्येक डायग्राम काढताना काय करतो, त्याचा अर्धा सेक्शन घेतो. आणि तुम्हाला एक्सप्लेन करताना सर्व शिक्षक किंवा सिलेबस असेल, कोणताही टीचर असू देत, कोणी असो, तुम्हाला अर्धी डायग्राम एक्सप्लेन करत असतो, है ना. हा पूर्ण अर्धा असा ठेवला की मग तुम्ही इमॅजिन करू शकता त्या गोलमध्ये असं मायटोकॉन्ड्रिया तरंगतोय. इमॅजिन असं काहीतरी थिक वॉटर आहे, त्या ॲलोवेराच्या जेलसारखं असं सगळं थिक वॉटर आहे, आणि मग आतमध्ये असं गोल न्यूक्लियस, आणि मग त्याचं एंडोप्लाझमिक रेटिक्युलम, इकडे सगळं गोल्जी कॉम्प्लेक्स, असे पाण्याचे ड्रम इकडे तिकडे फिरतात ते, आणि मग अशी ती गोल सेल. ओके, सेम असंच प्लांट सेलचं पण आहे. प्लांट सेल पण अशी थोडीशी हेक्झॅगोनल स्ट्रक्चरमध्ये असते, म्हणजे अशी षटकोनी आकाराची असते. 1 2 3 ना, म्हणजे 1 2 3 4 5 6, आणि असा तो आकार शेपमध्ये असते, अशी गोल. आणि त्याच्यामध्ये मग एंडोप्लाझमिक रेटिक्युलम, आणि मग असं न्यूक्लियस, आणि मग असे सगळे क्लोरोप्लास्ट वगैरे, आणि छोटेसे असे मायटोकॉन्ड्रिया वगैरे, असं सगळं तरंगत असतं. मग काय काय सेम आहे आणि काय काय डिफरंट आहे ॲनिमल सेलमध्ये आणि प्लांट सेलमध्ये बघून घेऊ. ओके, प्लांट सेलमध्ये अशा काही एक्स्ट्रा गोष्टी आहेत ज्या ॲनिमल सेलमध्ये नाही आहेत. फर्स्ट, ॲनिमल सेलमध्ये सेल वॉल नसते. ॲनिमल सेलमध्ये स्मॉल व्हॅक्युल्स असतात. प्लांट सेलमध्ये एवढा मोठा, तुम्ही बघू शकता, हा बघा, हा एवढा मोठा व्हॅक्युल आहे, पूर्ण लेक सारखा. एखादं तळ्यात कसं पाणी साचवलेलं असतं तसं एकदम मोठं पाणी साठवलेलं असतं. ओके, आणि सगळ्यात महत्त्वाचं, क्लोरोप्लास्ट नाही आहे. आता हे क्लोरोप्लास्ट काय असतं हे बघ, इथं तुम्हाला दिसून येत आहे की प्लांट सेलमध्ये असे क्लोरोप्लास्ट आहे, 1 2 असे भरपूर असतात. ते इथे 2 दाखवलेले आहेत. तर असे क्लोरोप्लास्ट तुम्हाला ॲनिमल सेलमध्ये, ह्या पूर्ण सेलमध्ये कुठेच दिसणार नाहीत. आता बघून घेऊ काय काय असतं. जनरली नॉर्मली दोघांमध्ये काय काय सेम आहे बघा. न्यूक्लियस तर सगळीकडे आहे. ओके, मी हे खोडून टाकतो म्हणजे तुम्हाला परत एकदा बघता येईल. ओके, इमॅजिन न्यूक्लियस तर दोघांकडे आहे, इथे पण न्यूक्लियस आहे. ओके, एंडोप्लाझमिक रेटिक्युलम हे जे वरती दाखवलेलं आहे बघा, हे एंडोप्लाझमिक रेटिक्युलम ते दोघांकडे सेम आहे. हे इकडे पण हे येल्लो कलरचं आहे, इथे थोडंसं व्हायोलेट कलरचं दाखवलेलं आहे. ओके, हे जे आहे हे समजा तुम्ही असं तो पेपर डोसा खाता ना लांबवाला, त्या डोसा, छोटा डोसा, डोसा 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 असे सगळे डोसे रचले, आणि असे डोस्यांचं जर असं रोल केला सगळा गठ्ठा, तर तो असं दिसतो. गोल्जी कॉम्प्लेक्स हे इथं ॲरो दाखवलेला आहे, हे गोल्जी कॉम्प्लेक्स. जसे ॲनिमल सेलमध्ये गोल्जी कॉम्प्लेक्स आहे, प्लांट सेलमध्ये पण गोल्जी कॉम्प्लेक्स. म्हणजे बघा, न्यूक्लियस सेम आहे, एंडोप्लाझमिक रेटिक्युलम सेम आहे, गोल्जी कॉम्प्लेक्स सेम आहे. ओके, हे जे एंडोप्लाझमिक रेटिक्युलम असतात त्याच्यावर असे व्हाईट डॉट दिसतात आहे, म्हणजे व्हाईट डॉट तर इथे पण दाखवलेले आहेत, पण जनरली हे जे एंडोप्लाझमिक रेटिक्युलम आहे हे वाला, ह्याच्यावरती जरा डार्कवाले मोठे डॉट असतात. ते आता इथे दाखवलेले नाहीत, पण इथे बघू शकता तुम्ही ना, हे जे येल्लो कलरचे एंडोप्लाझमिक रेटिक्युलम आहे यांच्यावर थोडेसे ब्ल्यू कलरचे डॉट पडलेले दिसतात. हे सगळे असे डॉट दिसतात आहे, त्यांना म्हणायचं रायबोझोम्स. काय म्हणायचं? रायबोझोम. सो रायबोझोम्स ॲनिमल सेलमध्ये पण आहेत आणि प्लांट सेलमध्ये पण आहेत. ओके, हे जे दिसतात ते बनपावसारखे नाही, तो मोठा नाही, तो असा लांबवाला पाव असतो, तो आपण चहामध्ये वगैरे बुडवून खातो, ते पावासारखे दिसतात आहे ना. हे काय मायटोकॉन्ड्रिया पाव तो है ना, लाईक बनपावसारखे, आणि असे पावासारखे आहेत मायटोकॉन्ड्रिया. असं इकडे पण मायटोकॉन्ड्रिया, म्हणजे मायटोकॉन्ड्रिया प्लांट सेलमध्ये पण आहेत आणि ॲनिमल सेलमध्ये पण आहेत. पण बघा, ही जी ॲनिमल सेल आहे याला एकच मेम्ब्रेन आहे, म्हणजे हे एकच कवर आहे. पण प्लांट सेलमध्ये बघा, ही आतली लाइनिंग एक आहे, हे आतलं एक कवर आहे असं, आणि बाहेरचं पण एक ग्रीन कलर आहे. म्हणजे जे सिंगल आहे त्याला म्हणायचं सेल मेम्ब्रेन. मेम्ब्रेन म्हणजे कवर, सेलचं कवर, सेल मेम्ब्रेन. म्हणजे ॲनिमल सेलला ही जी गोल सेल आहे त्याच्यापैकी अर्धा भाग आपण बघतोय, त्या गोल सेलला कोणी कव्हर केलेलं असतं? सेल मेम्ब्रेननी.
आणि ही जी प्लांट सेल आहे अशी षटकोरी आकारची, अशी फुटबॉल सारखी दिसणारी, पण त्याच्यातलं फक्त कापून आपण अर्धाच भाग दाखवलेला आहे. त्याला जे कव्हरिंग आहे ते कशाचं आहे, सेल वॉलचं आहे. ती जरा वॉल सारखी जाड आहे. फुटबॉल कसा जाड असतो एकदम आहे ना, त्याचं कव्हर जाड असतं. झाडाला काय असं, तुम्ही माणसाला अशी बुक्की मारली तर ते असं थोडंसं आत जाते, दबते है ना. झाडाला बुक्की मारली तर हाताला लागेल म्हणजे है ना, कारण ती सेल वॉल आहे म्हणजे ना. ते छोटे छोटे सेल मिळून टिश्यू मिळून ते ऊड बनलेलं आहे. मग ते झाड असं खूप कठीण झालेलं आहे, म्हणजे टणक झालेलं आहे ना, हार्ड झालेलं आहे. का? कारण त्याच्याभोवती सेल वॉल आहे, डबल मेम्ब्रेन आहे है ना. सो अजून काय फरक दिसून येतोय आपल्याला, ह्याच्यामध्ये व्हॅक्युल्स आहे. हे जे असं वाटीसारखं दिसतंय छोटे छोटे, ठीक आहे ना, त्यांना म्हणायचं, हे जे छोटे छोटे दिसतात आहे त्यांना म्हणायचं व्हॅक्युल्स आहे ना. हे जे छोटे छोटे आहेत ते व्हॅक्युल्स आहेत, असे गोळे गोळे. पण तुम्ही प्लांट सेलमध्ये बघू शकता हे खूप मोठं व्हॅक्युल आहे ना, म्हणजे कारण प्लांटला आहे ते पाण्याची गरज खूप जास्त असते. आपण असतो ते आपण सारखं पाणी घेत असतो आणि युरिनेशनच्या मार्फत आपल्या बॉडीतून पाणी बाहेर जात असतं. पण जनरली प्लांट्सला जर आपण बघितलं तर प्लांट्स काय सारखं पाणी बाहेर टाकू शकत नाही. कधी कधी जर उन्हाळा वगैरे पडला, समरचा काळ आला तर कुठून पाणी आणायचं, असं म्हणून प्लांट काय करत असते, जास्त वॉटर स्टोअर करत असते. म्हणून तिचा जो व्हॅक्युल असतो त्याने असं खूप सारं स्पेस ॲक्वायर केलेला असतो. पण ॲनिमल सेलमध्ये जर व्हॅक्युल बघितले तर असे छोटे छोटे गोल गोल असतात, म्हणजे ठीक आहे ना, छोटे छोटे टाक्या, ड्रम भरल्यासारखं, आणि इकडे डायरेक्ट लेक असल्यासारखं असं इमॅजिन करायचं. ओके. नाव प्लांट सेलमध्ये अजून एक चांगली गोष्ट आहे, एक विशेष गोष्ट आहे, त्याला म्हणायचं लायझोझोम्स. हे छोटे गोळे दिसतात, हा सगळ्यात छोटा गोळा दिसतोय, त्याला म्हणायचं लायझोझोम्स है ना. ॲनिमल सेलमध्ये त्यांनी लायझोझोम्स दाखवलेले नाही आहेत, पण असं इमॅजिन करा की इथे जर असं गोळा काढला तर त्यांना म्हणायचं लायझोझोम्स है ना. आणि मग हे लायझोझोम्स काय करतात, जर कधी सेल वगैरे खराब झाली किंवा सेलमध्ये मायटोकॉन्ड्रिया बंद पडला, समजा हा मायटोकॉन्ड्रिया असा कुठे खराब झाला तर तो काही तसाच कचरा ठेवायचा का, जसं आपण घरात कचरा साफ करतो तसं सेल पण हुशार असते, ती पण तिचा कचरा साफ करत असते. आणि मग हे जे गार्बेज आहे ते कलेक्ट करायचं काम कोण करत असतं, ते छोटे सेल करत असतात. ती सेल अशी येते, अशी एकदम त्याच्यावर झडप घालते आणि तो पूर्ण मायटोकॉन्ड्रिया खाऊन घेते आणि त्याचं आतमध्ये डिग्रेडेबल करून त्याचं वॉटरमध्ये कन्व्हर्जन करून टाकते. मग सेलच्या या सायटोप्लाझममध्ये ते असे तुकडे तुकडे झालेलं खराब मटेरियल जमा होतं आणि मग स्वेटिंगच्या मार्फत, म्हणजे आपल्या शरीरातून जो घाम निघतो, स्वेटिंग किंवा युरिन निघतं, ते युरिनमध्ये, घामामध्ये ते असं कचरा बाहेर टाकत राहते, म्हणून आपल्याला स्वेटिंग वगैरे होतं किंवा आपण सारखं युरिनेशनला वगैरे जातो. त्यामुळे तुम्हाला जेव्हा घाम येतो, तुम्ही तुमच्या घामाचं जर सॅम्पल घेतलं आणि जर तुम्ही मायक्रोस्कोप खाली बघितलं त्याला, तर त्याच्यामध्ये खूप सारे असे लायझोझोम्स आणि खराब मटेरियल, मायटोकॉन्ड्रियाचे तुकडे किंवा खराब झालेल्या सेल वगैरे तुम्हाला त्या घामामध्ये सापडतील है ना. ओके. सो बघा मग काय काय आहे. ॲनिमल सेल मी समजून सांगतो. न्यूक्लियस, प्लांट सेलमध्ये पण न्यूक्लियस आहे. ओके. एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, प्लांट सेलमध्ये पण एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आहे. गॉल्जी कॉम्प्लेक्स, प्लांट सेलमध्ये पण गॉल्जी कॉम्प्लेक्स आहे. लायझोझोम, प्लांट सेलमध्ये पण लायझोझोम आहे. ओके. व्हॅक्युल्स, प्लांट सेलमध्ये पण व्हॅक्युल्स आहे, पण प्लांट सेलमध्ये खूप मोठा व्हॅक्युल आहे. ओके. सायटोप्लाझम म्हणजे काय, हे जे मायटोकॉन्ड्रिया आहे, गॉल्जी कॉम्प्लेक्स आहे, न्यूक्लियस आहे, हे जे लायझोझोम्स आहेत, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आहे, हे सगळं ज्या पाण्यामध्ये तरंगत असतं, म्हणजे सेल गोल आहे ना, ज्या काहीतरी भरलेले असेल, सेल भरलेले असते, रिकामी नसते आतून है ना, त्यामुळे ती टर्जिड असते, टर्जिड अशी टणक असते है ना. हे टणक आहे ना, असं बोट घातलं की डायरेक्ट इकडून थोडी बाहेर निघतोय, काहीतरी भक्कम आहे म्हणजे है ना, म्हणजे ते असे काहीतरी भरलेले असतात, एक एक छोटी छोटी सेल. म्हणजे छोटे छोटे सेल भरलेले असतील तर टिश्यू भरलेला असतो, टिश्यू तर मसल भरलेला असतो, मग हात भरलेला असतो, अशा टाईपमध्ये. आणि मग हे जे भरलेलं आहे ते कशाचं भरलेलं आहे, वॉटरचं भरलेलं आहे ना. वॉटर म्हणजे त्याला म्हणायचं सायटोप्लाझम. तसं ते कधीतरी पतंजली बाबांचं ते तसं क्रीम वगैरे असतात, नाही तर ते ॲलोवेराचं जेल असतं, ते कसं थिक असतं, किंवा कोरफड तुम्ही कधी बघितलं असेल, त्याचा जो गर असतो तो कसा थिक असतो, किंवा फालुदा खाताना ते सब्जा टाकतात नाही का, ते सब्जा कसं थिक असतो, तशा टाईपचं थिक मटेरियल असतं. आणि मग असं मायटोकॉन्ड्रिया तरंगतोय, असं न्यूक्लियस फ्लोट होतोय त्याच्या आतमध्ये, इकडे व्हॅक्युल फ्लोट होतात, असं मस्त मजेत ते एकदम फिरत असतात. असं सेम प्लांट सेलमध्ये पण असतं. ओके. ॲनिमल सेलमध्ये सेल वॉल नाहीये, एकच सेल मेम्ब्रेन आहे, डबल कव्हर नाहीये. पण प्लांट सेल कशी थोडी टर्जिड आहे, अजून टणक आहे, जरा जास्त भक्कम आहे, तिच्या भोवती सेल वॉल आहे. प्लांट सेलमध्ये एक नवीन गोष्ट आहे, ती म्हणजे क्लोरोप्लास्ट. आता हे क्लोरोप्लास्ट काय काम करतं ते आपण शेवटी बघूच, म्हणजे ते महत्त्वाचं आहे, पेपरला 100% येऊ शकतं. आणि असंही आपल्याला माहिती पाहिजे
की प्लांट्स असे ग्रीन का दिसतात, काही प्लांट्स असे रेड का दिसतात, हे कलर कोण देतं त्यांना? कोणी येऊन रात्री कलर मारून जातं का? म्हणजे जे काही पान असतं, लिव्ज असतात, ते अशी ग्रीन का असतात? त्यांना झूम करून बघितलं नक्की ग्रीन का असतं का पूर्ण सेललाच कलर ग्रीन असतो? कधी कधी ग्रीन पानावर लाल डॉट पडलेले असतात, मग ते कोण जाऊन कोणी पेंट करून येतं का त्याला? तर हे जे सगळं आहे ना ते क्लोरोप्लास्टची कमाल आहे. म्हणजे जे क्लोरोप्लास्ट आहे हे जसे हिरव्या कलरचे मोठे डॉट दिसतात ते क्लोरोप्लास्ट ॲनिमल सेलमध्ये तुम्हाला कुठे दिसणार नाही. ॲनिमल सेलमध्ये काय असतात? प्लास्टिड असतात है ना. ते आता ते खूप डिटेलमध्ये झालं, पण मी तुम्हाला नंतर समजून सांगेल ते. ओके. आणि प्लांट सेलमध्ये क्लोरोप्लास्ट आहेत. मग बघा, न्यूक्लियस आहे का? दोघांकडे आहे. एंडोप्लाझमिक रेटिक्युलम आहे. गोल्जी कॉम्प्लेक्स 100% आहे दोघांकडे. व्हॅक्युल्स आहेत. लायझोझोम दोघांकडे आहेत. सेल मेम्ब्रेन दोघांकडे आहे. सेल वॉल नाही, फक्त प्लांट सेलकडेच आहे सेल वॉल. ओके. ॲनिमल सेलकडे नाही आहे. ओके. सायटोप्लाझम हो दोघांकडे आहे, सायटोप्लाझम पण. व्हॅक्युल्स दोघांकडे आहेत. क्लोरोप्लास्ट नाही, फक्त प्लांटकडेच क्लोरोप्लास्ट आहे, ॲनिमलमध्ये नाही आहे. ही जी पूर्ण सेल आहे, ही पूर्ण सेल आहे, याच्यामधला मायटोकॉन्ट्रिया शिकणे, याच्यामधलं गॉल्जी कॉम्प्लेक्सची इन्फॉर्मेशन माहिती करून घेणे, एंडोप्लाझमिक रेटिक्युलमला शिकणे, न्यूक्लियसला शिकणे, लायझोझोमला शिकणे है ना, सायटोप्लाझम विषयी माहिती काढणे, म्हणजे सेलच्या सेल ऑर्गन शिकणे. त्या ऑर्गनला ऑर्गनलीज म्हणतात. आणि म्हणून हा जो चॅप्टर आहे, या चॅप्टरमध्ये आपण सेल आणि सेल ऑर्गनलीज अशा दोन वेगवेगळ्या गोष्टी शिकणार आहोत. जेव्हा तुम्ही सेल ऑर्गनलीज शिकता आणि त्या ऑर्गनलीजचं एकमेकांबरोबर कनेक्शन तुम्हाला कळतं, तेव्हा तुम्हाला सेल कळते. सेल कळली की मग तुम्हाला टिश्यू कळतील, तुमचे ऑर्गन कळतील, तुमची बॉडी कळेल, तुम्हाला दुसऱ्याची बॉडी कळेल, तुम्हाला प्रत्येक ॲनिमल प्लांट्स विषयी इन्फॉर्मेशन भेटेल. ओके. सो लेट्स स्टार्ट विथ द रिअल चॅप्टर. आता इथून पुढे सेल ऑर्गनिज आपण एक्सप्लेन करू. ओके. काय काय शिकायचं आहे? वी विल अंडरस्टँड फॉलोइंग कन्सेप्ट इन डिटेल्स. आपल्याला काय काय शिकायचं आहे? येस, आपल्याला ॲनिमल आणि प्लांट सेल शिकायचे आहे. आपल्याला डिटेलमध्ये न्यूक्लियस शिकायचं आहे. सायटोप्लाझम काय असतं ते शिकायचं आहे. एंडोप्लाझमिक रेटिक्युलमला शॉर्टकटमध्ये ER म्हणतात, म्हणून त्याला ER एंडोप्लाझमिक रेटिक्युलम शिकायचं आहे. गॉल्जी कॉम्प्लेक्स शिकायचं आहे. लायझोझोम शिकायचं आहे. आपल्याला मायटोकॉन्ट्रिया शिकायचं आहे. व्हॅक्यूल शिकायचं आहे आणि क्लोरोप्लास्ट शिकायचं आहे. ओके. लेट स्टार्ट. सगळ्यात पहिल्यांदा सेल असते कुठं है ना, म्हणजे असं केलं की सेल पडतात का? असं केलं की सेल पडतात का? का सेल कुठं आतमध्ये लपवलेले असतात है ना? या सेल कुठे असतात, काय असतात ते आपण बघून घेऊ. तुम्ही तुमच्या हाताकडे बघा आणि जर हाताला झूम केलं तर तुमच्या हातावर असं क्रीस क्रॉस स्ट्रक्चर दिसेल. म्हणजे हा जो वरचा फोटो आहे, हा वाला फोटो, हा तुमच्या असं हाताच्या किंवा बॉडीच्या कुठल्याही स्किनचा फोटो आहे. तो जो फोटो आहे तो माझ्या इथल्या हाताचा फोटो आहे. मग तुम्ही तुमच्या हाताकडे असं झूम करून बघा आणि झूम केलं ना खूप सारं, तर तुम्हाला बघा असं क्रीस क्रॉस स्ट्रक्चर दिसते असं सगळीकडे आहे ना. असं आता असं सगळीकडे क्रीस क्रॉस स्ट्रक्चर दिसतंय. ठीक आहे. असं सगळं छोटं आडव्या तिडव्या उभ्या कशाही हॉरिझॉन्टल आणि अशा तुम्हाला सगळीकडे रेषा दिसतात, असं स्ट्रक्चर दिसतंय. ह्याच्यापैकी जर तुम्ही एक स्पेसिफिक स्ट्रक्चर असं, हे जे स्पेसिफिक स्ट्रक्चर आहे एक, हे छोटंसं बघा, हे वालं बघा, हे वालं, हे जर छोटंसं स्ट्रक्चर तुम्ही बघितलं झूम करून, तर त्याच्यामध्ये तुम्हाला अशा बॉक्सच्या काय दिसतील? सेल दिसतील तुम्हाला पटकन. आणि हे जे डॉट दिसतोय ना तो न्यूक्लियस आहे. म्हणजे ही एक सेल आहे अशी, पण हे 2D चित्र आहे, म्हणजे ना एका साईडनी काढलेलं चित्र आहे. असं फुल फिरलं असतं तर मग असं ते गोल जाणवलं असतं, म्हणजे है ना. पण आता समजायला सोपं जावं तुम्हाला तुमच्या लेवलच्या मानाने, म्हणून ते असं दाखवलं जातं. ठीक आहे ना. मग बघा ही जी सेल आहे ही अशी कशी आहे? बॉक्स स्वरूपाने. आतमध्ये डॉट दिसतोय सगळीकडे काळा, तो न्यूक्लियस आहे ना. बाकीच्या सेल ऑर्गॅनिल्स न्यूक्लियसपेक्षा खूप छोटे असतात, त्यामुळे असं काही इथं मायटोकॉन्ड्रिया, तुम्हाला सायटोप्लाझम, व्हॅक्यूल वगैरे काही दिसत नाहीये. बाकी तुम्हाला असं वाटतं की अरे त्याच्यात तर काहीच नाहीये, पण तुम्ही अजून जेव्हा झूम कराल तेव्हा तुम्हाला कळेल ते है ना. म्हणजे ही जी एक सेल आहे, म्हणजे ही बघा, ही जी एक सेल आहे, या एक सेलला झूम केलं की ती अशी दिसते, म्हणजे है ना. सॉरी, म्हणजे तुम्ही जेव्हा झूम कराल ना तेव्हा तुम्हाला असं पूर्ण ती सेल दिसते है ना. म्हणजे बघा तुमचं पूर्ण शरीर, त्याच्यावरचा हातावरचं छोटंसं चित्र आणि त्या एका छोट्याशा पिक्चरमधली एक टिश्यू, त्या टिश्यूला झूम केलं त्याच्यामध्ये एवढ्या मोठ्या सेल
आणि ही जी एक सेल आहे ती अशी दिसते, आणि त्या एका सेलमध्ये मायटोकॉन्ड्रिया, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, गोल्जी कॉम्प्लेक्स, न्यूक्लियस, व्हॅक्यूल्स, लायझोझोम, सायटोप्लाझम, असं सगळं एका सेलमध्ये. विचार करा की बॉडीवर किती सेल असतील, यू कांट काउंट. म्हणजे ना हे खूप अमेझिंग आहे, म्हणजे तुमची बॉडीचं वर्किंगच अमेझिंग आहे. ओके, लेट्स स्टार्ट. तेच मी म्हटलं ना, असं गोल आहे ती अशी, ॲक्च्युली एक सेल आहे अशी, ही रिअलवाली सेल आहे. आणि हा जो गोल आहे दाखवलेला राऊंड आहे, त्याला जर असं कापलं है ना व्यवस्थित, आणि असा अर्धा भाग काढला एखाद्या फ्रूटसारखा, तर आतमध्ये काय दिसेल, तर ही जी डायग्रॅम आहे, ही वाली डायग्रॅम, ती वाली डायग्रॅम दिसेल है ना. मग त्याच्यामध्ये तुम्ही स्पष्ट बघू शकता, तो राऊंड काढला तर 3D मध्ये तुम्ही बघू शकता की बघा आतमध्ये हे जे दाखवलेलं आहे ते आहे न्यूक्लियस, आणि न्यूक्लियसमध्ये हे जे निळे निळे असे असे डॉट दाखवलेले आहेत ते आहे DNA है ना. ज्या आहे न्यूक्लियस, हा आहे DNA. हे जे बाजूचं स्ट्रक्चर दाखवलेलं आहे ते मेजसारखं नाही का, असं कधी कधी गेम वगैरे खेळता तुम्ही, अशा भिंतींसारखा गेम असतो, त्या भिंतींच्या गेमसारखं, वॉल गेमसारखं, याला म्हणायचं एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. हे बघा असं छोटे छोटे वाटीसारखं दाखवलेलं आहे है ना, ती चायनीजची वाटी असते, बाऊल असतो त्यासारखं, त्याला म्हणायचं लायझोझोम्स. आणि छोटे छोटे डॉट दाखवले त्यांना म्हणायचं रायबोझोम है ना. हे पण बघा, हे जे छोटे छोटे डॉट दाखवले, मी मगाशी सांगितलं प्लांट सेलमध्ये ग्रीन कलरचे डॉट, ब्ल्यू कलरचे डॉट होते, रायबोझोम. म्हणजे हे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमवर हे छोटे छोटे डॉट आहेत त्यांना काय म्हणायचं, रायबोझोम म्हणायचं. हे आहे गोल्जी ॲपॅरेटस, किंवा त्याला म्हणायचं गोल्जी कॉम्प्लेक्स, कारण एकत्र काम होत असतं म्हणून त्याला कॉम्प्लेक्स म्हणायचं है ना. आणि हा जो छोटा आहे तो आहे मायटोकॉन्ड्रिया. असं इथे पण आहे मायटोकॉन्ड्रिया, म्हणजे 1 किंवा 2, 3, 4 मायटोकॉन्ड्रिया पण एका सेलमध्ये असू शकतात. ठीक आहे ना. म्हणजे बघा काय काय बघितलं आपण. आणि हे जे पूर्ण स्काय ब्ल्यू कलरचं दाखवलेलं आहे, जे फेंट कलरमध्ये दिसते, टोटल सेल ज्याच्यात तरंगते आहे, ज्याच्यामध्ये न्यूक्लियस सगळे असे तरंगतात आहे, त्याला म्हणायचं सायटोप्लाझम. ओके, जे की ठीक आहे ॲलोवेरासारखं है ना. म्हणजे बघा सायटोप्लाझम, हे बाजूचं जे कव्हर आहे त्याला दाखवलेलं ते आहे सेल मेम्ब्रेन, मायटोकॉन्ड्रिया, न्यूक्लियस, न्यूक्लियसच्या आतमध्ये झूम केल्यावर काय असतं, DNA है ना. आणि त्या न्यूक्लियसच्या बाजूला काय आहे, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. मग हे लायझोझोम्स, हे छोटे छोटे डॉट जे आहेत त्यांना म्हणायचं रायबोझोम. हे जे आहे हे वाला त्याला म्हणायचं गोल्जी ॲपॅरेटस. आणि हे मायटोकॉन्ड्रिया आहे. आणि सेल ॲक्च्युली अशी दिसते, पण ते आपल्याला समजावे म्हणून आपण त्याचा पार्ट करून बघतो आहे. ओके, स्टार्ट. बघा आता आपण थोडक्यात बघून घेऊ एकदम सिम्पल फॉर्ममध्ये की काय काय आहे आणि काय काय नाही. न्यूक्लियस कंटेन्स जेनेटिक मटेरियल लाईक DNA अँड क्रोमोझोम्स. म्हणजे DNA आणि क्रोमोझोम्स, आपण सारखा DNA शब्द ऐकतो, तो कुठे असतो, तो जो न्यूक्लियस आहे त्या न्यूक्लियसच्या मध्ये DNA असतो. ते बघू आपण कसा असतो ते. ओके, सो न्यूक्लियस कंटेन जेनेटिक मटेरियल लाईक DNA अँड क्रोमोझोम्स. सेकंड, सायटोप्लाझम लाईक सब्जा फ्रॉम फालुदा. मी लिहिलेलं ना, फालुदामध्ये जे थिक सब्जा टाकतात तुळशीच्या बियांचं वगैरे, तो कसं दिसतो तसं तो. कंटेन्स RBC, WBC, प्लेटलेट्स अँड प्लाझ्मा. आणि ते जे सायटोप्लाझम असतं त्याच्यामध्ये कुठे RBC पाळतात, ते RBC म्हणजे असं जेम्सच्या गोळ्या लालवाल्या आहे ना. WBC म्हणजे अशी मिलिटरीची गाडी. WBC म्हणजे ज्या आपल्या इम्युन सिस्टीम ज्याला म्हणतो आपण आहे ना, एखादा व्हायरस बॅक्टेरिया आला की WBC जाऊन त्याला खाते, त्याला मी मिलिटरीची गाडी म्हणतो, अशी बंदूक मार्ग फिरते वगैरे आहे ना. प्लेटलेट्स असे छोटे छोटे डिस्क सारखे असतात है ना, ते असते ते सायटोप्लाझममध्ये. म्हणजे असं मायटोकॉन्ड्रिया, गोल्जी कॉम्प्लेक्स वगैरे असं तर तरंगतच आहे, पण त्या सायटोप्लाझम जे थिक मटेरियल त्याच्यात RBC पण आहे, WBC पण आहे, प्लेटलेट्स पण आहे, अशी ती टोटल सेल आहे म्हणजे. ओके, सेल वॉल इज नॉट प्रेझेंट इन ॲनिमल सेल. ॲक्च्युली 8th स्टँडर्डला आपण फक्त ॲनिमल सेलच शिकणार आहोत है ना, पण सेल ऑर्गॅनलिझम म्हणून प्लांट सेलमधल्या काही ऑर्गॅनलिझम पण शिकणार आहोत, पण जनरली आपल्याला ॲनिमल सेल बघायची आहे या इयरला. तसं आपण नेक्स्ट स्टँडर्डला जाऊ, आपण प्लांट सेल पण बघू. ओके, हिअर number of layers of, it is spelling mistake झाली, number of layers of epithelial tissue you can find in the cell. Okay, cell is a basic functional unit of all body. म्हणजे पूर्ण बॉडीचं एक फंक्शनल युनिट, सगळ्यात चांगलं फंक्शन करणार एक छोटंसं युनिट कोणतं आहे, एक सेल आहे. ओके, नंबर ऑफ सेल मेक्स टिश्यू, नंबर ऑफ टिश्यू मेक्स ऑर्गन मेक्स बॉडी. म्हणजे सुरुवात पहिल्यांदा सेल, मग सेल मिळून टिश्यू, मग टिश्यू मिळून एखादा ऑर्गन लाईक लिव्हर, आणि मग लिव्हर सारखं असं हार्ट. ठीक आहे ना, असं हार्ट, मग सगळी बॉडी आहे ना, ही टोटल बॉडी आता. आणि मग बॉडीपासून मग सगळी अशी लोक जगामध्ये आहे ना,
आणि हा असा इंडिया, मग ज्याच्यामध्ये जरा जास्तच लोक आहेत, हे ना. म्हणजे असं सगळं छोट्या सेलपासून ते टिश्यूपासून ऑर्गन ते बॉडीपासून पूर्ण वर्ल्ड. ओके, नेक्स्ट लेट्स लर्न अबाउट फर्स्ट ऑर्गन ऑफ द सेल, लाईक सेल ऑर्गनली ज्याला म्हणायचं ते म्हणजे न्यूक्लियस. कवर्ड बाय डबल लेअर्ड मेम्ब्रेन विथ स्मॉल पोर्स. म्हणजे हा जो पूर्ण न्यूक्लियस आहे, म्हणजे तुम्ही बघू शकता हा जो न्यूक्लियस आहे, म्हणजे ही जी सेल होती आपली, ही अशी सेल होती, त्या सेलमध्ये असा गोल होता आणि त्या गोलमध्ये अजून एक छोटा गोल होता आहे ना, म्हणजे आपण बॅक जाऊन बघू शकतो. ओके, हे बघा हा जो राऊंड आहे ना, हा राऊंड म्हणजे न्यूक्लियस आहे ना, न्यूक्लियस. आणि हा जो गोल राऊंड आहे त्या राऊंडला पूर्ण असे पोर सारखं असतं आहे ना, ज्याच्यामधून मटेरियल आत बाहेर जाऊ शकतं, कारण आतमध्ये DNA ठेवलेला आहे. म्हणजे बघा छोटंसं गोल, त्याला असे छोटे छोटे पोर्स, समजा हे होल्स म्हणजे पोर्स आहे, ते पोर्स त्याच्यामधून असं DNA आत बाहेर जाऊ शकतो है ना, किंवा प्रोटीन असे आत बाहेर जाऊ शकतात. आणि मग त्याच्याभोवती अशी कवरिंग, त्याच्याभोवती मेम्ब्रेन अजून एक, त्या मेम्ब्रेनच्या बाहेर एंडोप्लाझमिक रेटिक्युलम आणि मग ती सेल. ओके, कवर्ड बाय डबल लेड मेम्ब्रेन विथ अ स्मॉल पोर. हे काही छोटे छोटे दाखवलेत नाही ब्ल्यू कलरचे, आणि हा एक टोटल न्यूक्लियस, तो गोळा छोटा है ना, त्याला म्हणायचं पोर. स्मॉल पोर्स आहेत त्याच्यावरती. स्मॉल पोर्स हेल्प्स टू पास अ मटेरियल फ्रॉम इनसाइड आउट. आतून बाहेर जायला किंवा बाहेरून आतमध्ये जायला जे काही मटेरियल आहे ते आत बाहेर करता यावं म्हणून मग त्या न्यूक्लियसला छोटे छोटे पोर्स टाकलेले आहेत. न्यूक्लियस कंटेन्स जेनेटिक मटेरियल लाईक क्रोमोझोम्स अँड DNA. हा जो न्यूक्लियस आहे त्याच्यामध्ये जेनेटिक मटेरियल आहे लाईक क्रोमोझोम. ओके, म्हणजे हे जे एक्स आकारामध्ये दिसतात ना असे, त्या एक्सना म्हणायचं क्रोमोझोम. ओके, म्हणजे डोळ्याने दिसू शकतात का क्रोमोझोम? यस. म्हणजे DNA डोळ्याने दिसू शकतो का? नाही. DNA खूपच छोटा आहे, ॲक्च्युली सेलच खूप छोटी, ती डोळ्याने दिसत नाही आहे. पण तुम्ही मायक्रोस्कोप खाली जास्तीत जास्त झूम करून काय बघू शकता? क्रोमोझोम बघू शकता. मग असे क्रोमोझोम, असे हे 2 क्रोमोझोम, म्हणजे हा एक आणि हा एक, असे 2 क्रोमोझोम. मग हे 2 क्रोमोझोम, हे 2 क्रोमोझोम, असे 2-2 मिळून टोटल हे जर न्यूक्लियस बघितलं झूम करून, तर त्याच्यात असे 2-2 किती क्रोमोझोम आहेत? तर टोटल मिळून 46 क्रोमोझोम ह्युमनमध्ये असतात. कदाचित डॉग असेल तर त्याच्यामध्ये अशा पेअर कमी जास्त असतील. कदाचित एखादा टायगर असेल तर त्याच्यामध्ये 32च असतील, 32च असतील. एखादा एलिफंट असेल तर त्याच्यामध्ये कदाचित 54च्या आसपास असतील है ना. म्हणजे हे क्रोमोझोम्सचा नंबर असतो तो महत्त्वाचा असतो आहे ना, कारण क्रोमोझोम म्हणजे जरा सिक्रेट मटेरियल आहे. मग जेवढं मटेरियल जास्त तेवढं पण बॉडी कॉम्प्लेक्स असणार. तो काय ॲनिमल असेल त्याची सिस्टीम कॉम्प्लेक्स असणार. आणि मग अमिबा वगैरे बघितलं तर अमिबामध्ये तर 2-4च क्रोमोझोम असतात, तर काय दिसतच नाही एवढंसं असतं, आणि त्याच्यामध्ये 2-3 क्रोमोझोम वगैरे असतात है ना. असं म्हणजे क्रोमोझोमच्या नंबरवरून सेल ठरते. ओके, न्यूक्लियस कंटेन्स जेनेटिक मटेरियल लाईक क्रोमोझोम अँड DNA. म्हणजे हे जो क्रोमोझोम आहे त्या क्रोमोझोमला, म्हणजे बघा हा एक क्रोमोझोम, आणि या एक क्रोमोझोमपैकी जर असा एक धागा बाहेर काढला, जसं आपण शर्टाचा कधी कधी धागा निघतोय ना, तुमच्या टॉपचा वगैरे किंवा तुमच्या कुठल्याही क्लोथचा असा धागा निघत असेल, तर जो धागा निघतो एक त्या धागासारखं जर असं निघलं, तो असं धागा जेव्हा असं बाहेर निघतो ना, तिथे अशा गोल गोल डबी असतात है ना. त्या डबीला म्हणायचं हिस्टोन. त्या हिस्टोन एवढे डीपमध्ये तुम्हाला शिकायला नाही आहे, पण मी तुम्हाला समजून सांगते कारण ते मजा येते, मग की कळतं आपल्याला काय चाललंय. आणि ते हिस्टोन, आणि त्या हिस्टोनला ही जी लाईन अशी रोल करून आली है ना, अशी रोल करून आली, आणि त्याला जर असं झूम केलं ना तर असा DNA सापडतो है ना. आणि त्या DNA वर हे जे आहेत ना ते आहेत प्रोटीन आहेत, म्हणजे हे सगळे प्रोटीन आहेत. ओके, मग ह्या प्रोटीनचा मिळून काय तयार झाला? DNAचा मिळून काय तयार झाला? जीन. ओके, काय तयार झालं? जीन म्हणजे छोटासा पार्ट DNAचा है ना. म्हणजे DNA मोठा असतो आणि त्याच्यापैकी पर्टिक्युलर पार्ट जर आपल्याला शिकायचं असेल तर त्याला म्हणायचं जीन. म्हणजे सगळ्यात छोटा जीन, मग जीन मिळून तयार होतोय DNA, मग DNA मिळून तयार होतात क्रोमोझोम. असे 46 क्रोमोझोम एका न्यूक्लियसमध्ये. ओके, मग असं न्यूक्लियस सेल टिश्यू बॉडी. मग विचार करा की एका सेलमध्ये टोटल बॉडीवर किती DNA असेल. यू कांट काउंट, म्हणजे तुम्ही मोजूच शकत नाही प्रमाणाच्या बाहेर DNA म्हणजे. ओके, सो बघा, स्मॉल फंक्शनल सेगमेंट ऑन DNA कॉल्ड जीन. म्हणजे बघा
हा जर DNA असेल असा, हे ना, हा जर DNA असेल असा, तर या DNA वरती जर पर्टिक्युलरली मला फक्त या दोघांचाच स्टडी करायचा आहे तर याला म्हणायचं जी. टोटल DNA वर जर स्मॉल सेगमेंट बघितला की जो की खूपच महत्त्वाचा आहे त्याला म्हणायचं जी. ओके, सो बघा, कवर्ड बाय डबल लेड मेम्ब्रेन आणि त्याला पोर्स आहेत. स्मॉल पोर्स हेल्प्स टू पास अ मटेरियल फ्रॉम इनसाइड आउट. पोर्समुळे मटेरियल आत बाहेर करता येत आहे. न्यूक्लियस कंटेंट्स जेनेटिक मटेरियल लाईक क्रोमोझोम अँड DNA. त्याच्यामध्ये असे क्रोमोझोम आहेत, खूप सारे क्रोमोझोम आहेत, 46च्या आसपास ह्युमनमध्ये आहेत. ह्युमनमध्ये कदाचित दुसरा ॲनिमल असेल तर वेगळ्या नंबरचे क्रोमोझोम असतील, है ना. आणि त्या क्रोमोझोमला झूम केलं त्याच्या आतमध्ये असं खूप सारे DNA आहे. आणि त्या DNA मधला पण जर छोटा भाग घेतला तर त्याला म्हणायचं जीन्स. आणि असे जीन्स तुमच्या आईवडिलांपासून तुमच्यामध्ये ट्रान्सफर झालेले असतात. तुमच्यामधून कदाचित तुमच्या मुलांमध्ये होतील, त्यांच्या नेक्स्ट पिढीकडे. आणि म्हणून त्याला म्हणायचं जीन ट्रान्सफर होणे, जेनेटिक मटेरियल ट्रान्सफर होणे, है ना. म्हणून त्याला म्हणायचं जेनेटिक्स. तो जो जीन आहे त्याच्यावरती इन्फॉर्मेशन आहे, कोड आहे, तुमचा आईचा कलर, केसाचा कलर, तुमचं बॉडी स्ट्रक्चर, तुम्ही हसता कसे, तुम्ही बोलता कसे, तुमचा माइंड, तुमचं जी काय इन्फॉर्मेशन आहे ती सगळी अशा छोट्याशा जीनवर असते. आणि त्या DNA वरून तो DNA ट्रान्सफर होत असतो. ओके, फंक्शन काय काय आहेत? टू परफॉर्म ऑल मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटी. मेटाबॉलिक म्हणजे काय? हे सगळं म्हणजे मायटोकॉन्ड्रिया चालवणे, गोल्जी कॉम्प्लेक्स चालवणे, पूर्ण सेल चालवणे, म्हणजे त्याला मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटी चालू ठेवणे. मेटाबॉलिक म्हणजे हालचाल, है ना, आतमध्ये जे पण होतं आहे. कारण सेल चालणं तर टिश्यू चालणं, तर ऑर्गन चालणं, तर बॉडी चालणं. आणि मी बोलतोय म्हणजे माझ्या खूप साऱ्या गालाचे बिलाचे सगळ्या सेल्स काम करतात, ते त्यांचं मेटाबॉलिझम चालू आहे. ओके, अँड परफॉर्म सेल डिव्हिजन. व्हॉट इज सेल डिव्हिजन? आता काय होतं की समजा ही एक सेल आहे, इमॅजिन, समजा ही एक सेल आहे, अशी एक सेल आहे. ओके, एक सेलमध्ये न्यूक्लियस आहे, न्यूक्लियसमध्ये एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आणि असं मायटोकॉन्ड्रिया वगैरे, ठीक आहे ना. म्हणजे ही एक सेल आहे. आणि तुम्ही जेव्हा खाता, समजा तुम्ही जेवण केलं, तर दुसऱ्या दिवशी सकाळी या सेलच्या बाजूला अजून एक नवीन सेल तयार झालेली असते, है ना. या सेलपासून आता ती नेक्स्ट स्टँडर्डमध्ये शिकायला आहे कसं तयार होतं. त्याला मायटोसिस म्हणतात. एका सेलपासून 2 सेल तयार होणं. मग मला सांगा, जर एक सेल होती, सेलच्या बाजूला नवीन सेल आली तर काय होणार? सेल वाढणार, सेल वाढणार तर काय वाढणार? टिश्यू वाढणार, आणि टिश्यू वाढणार तर काय वाढणार? ऑर्गन वाढणार. मग माझा हात होता, लहानपणी एवढंच होता, है ना. पण मी खात गेलो, सेलच्या बाजूला नवीन सेल, सेलच्या बाजूला नवीन सेल, मग टिश्यू वाढला तर ऑर्गन वाढलं तर हात वाढला आणि मी मोठा झालो, है ना. त्यामुळे तुम्ही खाणं थांबवल्यावर काय होईल? प्रोटीन, फॅट्स, कार्बोहायड्रेट्स तुमच्या शरीरात येणार नाहीत, तुमच्या बॉडीमध्ये. मग ते DNA तयार करणार नाही, DNA नाही तर क्रोमोझोम नाही तर न्यूक्लियस नवीन तयार होणार नाही, मग तो मायटोसिस करणार नाही, सेल डिव्हिजन होणार नाही, याचा अर्थ नवीन सेल तयार होणार नाही, नवीन टिश्यू वाढणार नाही तर ऑर्गन वाढणार नाही, तुम्ही छोटेच राहाल, ठीक आहे ना, किंवा मरून जाल मग शेवटी, ठीक आहे ना. ट्रान्सफर ऑफ जेनेटिक मटेरियल फ्रॉम पॅरेंट्स टू ऑफस्प्रिंग. ऑफस्प्रिंगचा अर्थ असतो बाळ, है ना. सायंटिफिक भाषेमध्ये सायन्स वगैरे असं चाइल्ड वगैरे असलं काय फालतू शब्द बोलत नाही, असं ऑफस्प्रिंग म्हणतात, एकदम स्टँडर्डवाले शब्द आहे ना. असं आपण पण पाठ करून घ्यायचं, भारी वाटतं जर म्हणायला. ऑफस्प्रिंग म्हणजे चाइल्ड, ठीक आहे ना. म्हणजे पॅरेंट्स टू चाइल्डपर्यंत जे मटेरियल ट्रान्सफर होतं त्याला जेनेटिक मटेरियल म्हणतात. ओके, बघा, डबल लेयर मेम्ब्रेन, त्याला पोर्स आहेत. पोर्स आत बाहेर मटेरियल ट्रान्सफर करायला मदत करतात. आतमध्ये जे जेनेटिक मटेरियल आहे त्याला म्हणायचं क्रोमोझोम. आणि अजून त्याला झूम करून बघितलं तर त्याच्या आतमध्ये असतो DNA ला झूम करून बघितलं तर छोटासा पार्ट बघितला तर त्याला म्हणायचं जीन. मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटी परफॉर्म करतो. आणि सेल डिव्हिजन झाली तर सेलच्या बाजूला नवीन सेल येते आणि मग ग्रोथ होते बॉडीची वगैरे, बॉडी वाढते. ओके, आणि ट्रान्सफर ऑफ जेनेटिक मटेरियल फ्रॉम वन जनरेशन टू अनदर मीन्स पॅरेंटपासून हे जे जेनेटिक मटेरियल आहे, हे जे क्रोमोझोम आहे ते ट्रान्सफर होत राहतात त्यांच्या चाइल्डला, म्हणजेच त्यांच्या ऑफस्प्रिंगला. ओके, नेक्स्ट वन, हा जो न्यूक्लियस आहे आता आपण बघितला, हा राऊंडवाला न्यूक्लियस, त्याला असं भिंतीसारखं मटेरियल चिटकलेलं आहे, असं वाला, है ना, असं सगळं चिटकलेलं आहे. हे जे मटेरियल चिटकलेलं आहे भिंतीसारखं त्याला म्हणायचं एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. आता ही सगळी ग्रीक नावे, असंच का ठेवलं म्हटलं त्याचं काय आन्सर नाही. ही सगळी ग्रीक नावे, ते हुशार होते, त्यांनी शोधून काढलं, आपण जरा उशिरा शिकलो, है ना, त्याच्यामुळे आपण येडेच राहिलो. ओके, सो बघा, सो एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम काय आहे, मी आता शॉर्ट फॉर्ममध्ये लिहिलेलं आहे. ER इज अ नेट लाईक ट्यूब लाईक स्ट्रक्चर विच कंटेन स्पेसिफिक फ्लूइड. म्हणजे बघा, हे जे असं भिंतीसारखं आहे ना, असं
तर हे पूर्ण असं भरलेलं आहे, त्याच्यामध्ये असं फ्लुइड आहे है ना, म्हणजे थिक फ्लुइड आहे. लाईक तुम्ही कधी कधी आईस्क्रीम खाता तर कसं थिकवाली आईस्क्रीम असते, ज्यूस पिता एखादं, तर हे जे असं सगळं ट्यूबसारखं आहे सगळं असं, ते असं एकदम भरलेलं आहे है ना, त्याच्या आतमध्ये फ्लुइड भरलेलं आहे, असे ट्यूब रचलेले आहेत. जसं न्यूक्लियसच्या बाजूला असं ट्यूब त्याच्यामध्ये मटेरियल भरलेलं आहे, फ्लुइड आहे. ER इज कनेक्टेड टू द न्यूक्लियस अँड प्लाझ्मा मेम्ब्रेन. म्हणजे बघा हा न्यूक्लियस आणि न्यूक्लियसला असं ते एकदम कनेक्टेड आहे. आणि ही सेल आहे ना पूर्ण, मग सेलमध्ये प्लाझ्मा आहे म्हणजे सायटोप्लाझम आहे. म्हणजे हे जे एंडोप्लाझमिक रेटिक्युलम आहे ते न्यूक्लियसला आणि आजूबाजूच्या सायटोप्लाझमला सगळ्यांना कनेक्टेड आहे म्हणजे है ना. रफ ER हॅज रायबोझोम्स विच हॅज ग्रेट सपोर्ट इन फॉर्मेशन ऑफ DNA. आपण जे मागशी बघितलं की प्रोटीन आपण खाणार तर मग DNA तयार होणार. मग हे प्रोटीन खाण्यापासून ते DNA फॉर्मेशनपर्यंत जे कोणी मदत करतात त्याच्यामध्ये हे छोटे छोटे डॉट खूप हेल्प करतात. ते आपण 10th स्टँडर्डला फर्स्ट चॅप्टरमध्ये बघणार आहोत, जे की खूप इम्पॉर्टंट आहे. त्याला म्हणायचं रायबोझोम्स. काय म्हणायचं त्याला? रायबोझोम्स म्हणायचं. ओके. सो रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम म्हणजे काय? इमॅजिन, मी सोप्या भाषेत समजून सांगतो आहे ना. हा न्यूक्लियस आहे, इमॅजिन. रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम म्हणजे काय? इमॅजिन की न्यूक्लियस आहे आणि न्यूक्लियसच्या बाजूला एंडोप्लाझमिक रेटिक्युलम आहे. आता सोप्या भाषेत सांगायचं कसं असतं, हा न्यूक्लियस असतो. ओके. इकडच्या साईडला एंडोप्लाझमिक रेटिक्युलम असतं असं. हे एक झालं. आणि पलीकडच्या साईडनी पण एक असतं, कारण तो राऊंड आहे ना, असं त्या साईडनी पण एक असतं. म्हणजे जसं ही एक साईड झाली न्यूक्लियस, तो राऊंड आहे ना असं, तर त्या साईडनी पण एक असतं. म्हणजे खालच्या साईडला असतं त्याला म्हणायचं रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम, आणि जे वरच्या साईडला असतं त्याला म्हणायचं स्मूथ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. ज्या एंडोप्लाझमिक रेटिक्युलमवर, नीट ऐका, ज्या एंडोप्लाझमिक रेटिक्युलमवर रायबोझोम आहेत त्यांना म्हणायचं रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम, आणि ज्याच्यावर रायबोझोम्स नाही आहेत त्याला म्हणायचं स्मूथ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. त्यामुळे समजा न्यूक्लियस आहे आणि असे डॉट आहेत या साईडच्या एंडोप्लाझमिक रेटिक्युलमवर छोटे छोटे, तर याला म्हणायचं रफ ER है ना, याला म्हणायचं रफ ER. ओके. आणि हे जे इकडची जे एंडोप्लाझमिक रेटिक्युलम आहे याच्यावर डॉट नाही आहेत, त्यामुळं याच्यावर रायबोझोम्स नाही आहेत, याचा अर्थ हे कसं झालं, स्मूथ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. ओके. सो बघा, सो एंडोप्लाझमिक रेटिक्युलम परत एकदा बघून घेऊ. ER इज अ नेट लाईक ट्यूब लाईक स्ट्रक्चर विच कंटेन स्पेसिफिक फ्लुइड. ट्यूब सारखं दिसतं, स्पेसिफिक फ्लुइड आहे. ER इज कनेक्टेड टू द न्यूक्लियस, न्यूक्लियसला कनेक्टेड आहे आणि सायटोप्लाझम बरोबर पण कनेक्टेड आहे. रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम म्हणजे काय? ज्याच्यावर रायबोझोम्स म्हणजे हे ब्ल्यू कलरचे डॉट आहेत ज्याच्यावर, त्याला म्हणायचं रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. आणि ज्या एंडोप्लाझमिक रेटिक्युलमवर रायबोझोम्स नसतात त्याला म्हणायचं स्मूथ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. ओके. आणि जे छोटे छोटे गोल रायबोझोम्स आहेत त्यांचा DNA फॉर्मेशनला उपयोग होतो, ते आपण 10thला वगैरे बघू. काय काय फंक्शन आहे ह्या एंडोप्लाझमिक रेटिक्युलमचं. तुम्हाला ऐकून असं आश्चर्य बसेल, पण इट्स सो इम्पॉर्टंट. म्हणजे एंडोप्लाझमिक रेटिक्युलम खूप महत्त्वाचं काम करतो. ओके. स्ट्रक्चर ऑफ ER प्रोव्हाइड सपोर्ट टू द सेल. आता हे जे एंडोप्लाझमिक रेटिक्युलम आहे हे सेलला काय करतो, सपोर्ट द्यायचं काम करतं आहे ना. म्हणजे तुम्ही बघू शकता की ही अर्धी सेल आहे ना, रेडवाला घेऊ आपण. तुम्ही बघू शकता की अर्धी सेल आहे ना. असं जर त्याला वरून अजून एक अर्ध बसवलं तर गोल सेल होईल, आणि त्या गोल सेलमध्ये ते असं एंडोप्लाझमिक रेटिक्युलम, हे न्यूक्लियस आहे आत्ता सध्या एंडोप्लाझमिक रेटिक्युलम असं, म्हणजे 3D मध्ये बघितलं तर ते सगळीकडनं आहे ना असं न्यूक्लियसच्या आजूबाजूने. तर त्या न्यूक्लियसला सपोर्ट द्यायचं, त्या सेलला सपोर्ट द्यायचं काम कोण करतं? एंडोप्लाझमिक रेटिक्युलम करतं. इट कंडक्ट्स व्हेरियस प्रोटीन. हे जे छोटे छोटे रायबोझोम्स आहेत ते प्रोटीन कंडक्ट्स करतात. म्हणजे रायबोझोमचं मेन फंक्शन काय? हे जे छोटे छोटे गोल आहेत ना ते न्यूक्लिअर पोर आहेत, त्याच्यामधून DNA बाहेर येतो आत जातो, आणि एंडोप्लाझमिक रेटिक्युलमवर जे छोटे छोटे रायबोझोम्स आहेत ते त्याला हेल्प करत असतात. म्हणजे वेगवेगळे प्रोटीन होल्ड करायचं काम कोण करतो? एंडोप्लाझमिक रेटिक्युलम करतो. सगळ्यात महत्त्वाचं, पेपरला आपल्याला हे लिहावंच लागेल म्हणजे है ना, आणि असंही आपल्याला माहिती पाहिजे आहे ना. ER helps to remove toxic substance came from water, air, food and fluid from the body. समजा ही तुमची सेल आहे, ठीक आहे ना. म्हणजे हा हात आहे आणि या हातावरची ही सेल आहे है ना, आणि इथे साप चावला है ना. तर सापाचं जे टॉक्सिक सबस्टन्स त्याने फ्लुइड सोडलं बॉडीमध्ये, त्याला विष म्हणतो आपण. तर हे जे पॉयझन आहे, जे टॉक्सिक सबस्टन्स आहे, तो कुठे गेला? आता सेलमध्ये गेला है ना. मग सेलमध्ये असं सगळं ते पडलं असं इकडं तिकडं
है ना. तर पडल्या ते जे पॉयझन आहे, ते जे टॉक्सिक सबस्टन्स आहे, तो असा आतमध्ये उडून घेऊन त्याला डिस्ट्रॉय करायचं काम कोण करतं? एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम करतं. समजतंय ना. त्यामुळे फक्त खूप जास्त विषारी साप आपल्याला चावले किंवा खूप जास्त विषारी एखादा किडा चावला, विंचू चावला तुम्हाला, है ना, म्हणजे स्कॉर्पिओन चावला, असं जर खूप स्ट्रॉंग पॉयझन असेल तरच तुम्हाला खूप पेन होतं. नाहीतर मग असं काही तुम्हाला छोटी गोष्ट वगैरे चावली तर तुम्हाला खूप काळ वगैरे पेन होत नाही, तुम्हाला थोडंसंच पेन होतं. कारण की त्याच्यामध्ये जो टॉक्सिक सबस्टन्स असतो तो काय करून घेतलेला असतो? होल्ड करून घेतलेला असतो, है ना, ॲब्सॉर्ब करून घेतलेला असतो एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. ओके. ट्यूब लाईक स्ट्रक्चर आहे, स्पेसिफिक फ्लुइड आहे, न्यूक्लियस आणि प्लाझ्मा मेम्ब्रेनला अटॅच आहे, रायबोझोम्स आहेत, त्याच्यामुळे रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम DNA फॉर्मेशनच्या कामाला सपोर्ट करतं. ओके. सपोर्ट सेलला सपोर्ट करतं, DNA फॉर्मेशनला सपोर्ट करतं, व्हेरियस प्रोटीन कंडक्ट्स करतं आणि टॉक्सिक सबस्टन्स रिमूव्ह करायचं काम पण करतं, जे की एअर, फ्लुइड, वॉटर कशाने पण जर बॉडीमध्ये एंटर झाले असतील तर ते रिमूव्ह करायचं काम एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम करतो. ओके. नेक्स्ट, गोल्जी कॉम्प्लेक्स बघा. मेड फ्रॉम 5 to 8 हॉलो फ्लॅट सॅक्स. हे असं छोटे छोटे असं पाऊच सारखं दिसतं ना, एक पाऊच, दुसरा, तिसरा, है ना, असं खूप सारे 7, 8, 9, 10 किती पण असू शकतात. असं सगळे 8-10 हॉलो फ्लॅट सॅक्स पॅरल असतात एकमेकाला, आहे ना, असं पॅरलली ठेवलेले आहेत एकमेकाला, त्यांच्यापासून बनतं. आणि ते जे पॅरल ठेवलेले आहेत एकमेकाला त्यांच्यामध्ये जे डिस्टन्स आहे, समजा ही एक सॅक घेतली, ही दुसरी सॅक घेतली, तर त्याला म्हणायचं सिस्टरनी. काय म्हणायचं? सिस्टरनी. म्हणजे ते स्पेलिंग SC पासून आहे, पण असं सिस्टरनीचा अर्थ असं लक्षात ठेवायचा, बाजूला बाजूला जे आहे त्याला म्हणायचं सिस्टरनी. दिस सॅक्स आर फिल विथ डिफरंट एन्झाईम. यांच्यामध्ये एन्झाईम्स असतात ना. एन्झाईम्स काय प्रकार असतो? एखादी रिएक्शन आपल्याला जर फास्ट करायची असेल, है ना, म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादी गोष्ट आपण 3 तासात करतो आणि ती आपल्याला अर्ध्या तासात करायची आहे, तर आपण काहीतरी सबस्टन्स टाकतो ज्याच्यामुळे ते लवकर होते. तसं एन्झाईम्स असतात, ते एखादं रिएक्शन लवकर होण्यासाठी मदत करतात, आहे ना. आपण फूड खाल्लं, ते पचायला 15-20 तास लागले, तर जेवायचं कधी परत आणि कधी न्यूट्रिशन लागायचं. आणि मग असं नाही व्हावं म्हणून मग काही एन्झाईम्स असतात, पेप्सिन, अमायलेज, लायपेज वगैरे वगैरे, असे खूप सारे एन्झाईम्स असतात जे काय करतात, एक ती रिएक्शन फास्ट करतात आणि फूड लवकर ट्रान्सफर करून टाकतात, लवकर डायजेस्ट करून टाकतात. मग असे खूप सारे एन्झाईम्स या गोल्जी कॉम्प्लेक्समध्ये असतात. म्हणजे सेल, न्यूक्लियस, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, आत्ताच आपण शिकलेलं हे शिकलो आणि त्याच्या बाजूलाच असं गोल्जी कॉम्प्लेक्स असतं, ते तिथं झूम करून दाखवलेलं आहे, ज्याच्यामध्ये ट्यूब लाईक सॅक्स असतात आणि त्या सॅक्सला म्हणायचं सिस्टरनी म्हणायचं. आणि त्यांच्यामध्ये हे जे आहे आतमध्ये असं इमॅजिन करा की आतमध्ये जागा आहे आणि त्या जागेमध्ये सगळे एन्झाईम्स भरलेले आहेत. प्रोटीन फ्रॉम ER ट्रान्सपोर्टेड इन टू ट्यूब ऑफ गोल्जी कॉम्प्लेक्स. दिस इज टू इम्पॉर्टंट. बघा, आत्ताच आपण बघितलं की हे जे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आहे, हे वालं, ह्याच्यावरती काय तयार होतं? ते प्रोटीन तयार होतं ते. आणि हे जे प्रोटीन आहेत ते असे आतमध्ये, इथे पोर्स आहेत, समजा असे पोर्स आहेत, हा न्यूक्लियस आहे ना, त्याला पोर्स आहेत आणि त्या पोर्सपासून असे न्यूक्लियसच्या आतमध्ये जाणार आहेत. पण न्यूक्लियस काही एक प्रोटीन गोळा करणार का? तो असा बिग बॉस आहे. ते म्हणजे जर सेल ही जर मोठी कंपनी आहे, कारण अख्खी बॉडी ती एक सेल चालवती आहे, एक सेल म्हणजे बेसिक युनिट आहे आणि त्याच्यातमध्ये न्यूक्लियसमध्ये तर सगळ्यात कोडेड मटेरियल आहे, सगळ्यात सिक्रेट मटेरियल आहे आणि त्या सिक्रेट मटेरियलचं मेन बॉस कोण आहे? DNA. मग मेन बॉस काय खाली झाडू मारायला जाईल का? तो काय असं एक प्रोटीन गोळा करत बसेल? तर तो असं नसतं. तो असं पॅकेट घेतो, त्याला सगळं बनवलेलं लागतं, तो असं पॅकेटचं DNA घेतो, तो काय असं एक प्रोटीन गोळा करत बसत नाही. मग हे जे पॅकेजिंग करायचं काम आहे, एक प्रोटीन दुसऱ्या प्रोटीनला जोडणं, तिसऱ्या प्रोटीनला, मग DNAची चेन तयार करणं आणि मग असे DNAचे पॅकेट बांधून, जसे टिश्यू पेपरचं पॅकेट असतं तसं पॅकेट बांधून मग ते पॅकेट न्यूक्लियसच्या आतमध्ये ट्रान्सफर होतो, पोअर करणं. न्यूक्लियस कसं एक प्रोटीन गोळा करत बसत नाही. मग हे जे पॅकेजिंग करायचं काम आहे, सगळे प्रोटीन जे की एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम कडून आलेले आहेत, ते पॅकेजिंग करायचं काम कोण करतंय? तर गोल्जी कॉम्प्लेक्स करतोय, है ना. सो प्रोटीन फ्रॉम ER ट्रान्सपोर्टेड इन टू ट्यूब्स ऑफ द गोल्जी कॉम्प्लेक्स. इन गोल्जी कॉम्प्लेक्स पॅकेजिंग ऑफ प्रोटीन, काय लिहिलेलं आहे? पॅकेजिंग ऑफ प्रोटीन आर परफॉर्म्ड अँड देन सेंड टुवर्ड्स द न्यूक्लियस. म्हणजे इकडून आलेले प्रोटीन इकडे पॅकेज होतात आणि मग बंडल करून ते इकडे आतमध्ये पाठवले जातात. हे आत्तापुरतं समजण्यापुरतं ठीक आहे, नंतर पुढे गेल्यावर मग ते खूपच डिटेलमध्ये शिकायला आहे. ओके. पण आता सध्या तरी बरं आहे, आपण समजू शकतो की बाबा कुठेतरी प्रोटीन तयार होतात आणि मग ते अटॅच होतात, अटॅच होऊन त्यांना पॅकेजिंग करायचं काम कोण करतं? गोल्जी कॉम्प्लेक्स करतो. ओके. काय फंक्शन्स आहे? ॲक्ट्स लाईक पॅकेजिंग डिपार्टमेंट, आताच बघितलं, ऑफ प्रोटीन्स अँड एन्झाईम्स अँड सेंड टुवर्ड्स द अदर सेल ऑर्गनलीज. कधी कधी ह्या
मायटोकॉन्ड्रियाचा पण फोन येतो गॉल्जी कॉम्प्लेक्सला की भाई मला थोडी प्रोटीन पाहिजेत पाठवून दे, तर मला एक पॅकेट गुपचूप मायटोकॉन्ड्रियाला पण पाठवून देतो. कधी कधी लायझोसोमचा फोन येतो. असं वेगवेगळे जे सेल ऑर्गनलीज आहेत छोट्या छोट्या, त्यांचा फोन आला की गॉल्जी कॉम्प्लेक्स जसं न्यूक्लियसला पाठवतो तसं त्यांना पण पाठवतो. ओके. हेल्प्स टू फॉर्म सेल वॉल अँड प्लाझ्मा मेम्ब्रेन. म्हणजे ह्याच्यातनं जे एन्झाईम्स बाहेर पडतात त्याच्यापासून असं सेल मेम्ब्रेन तयार होतं आणि सेल अशी कडक होते. ओके. इट हेल्प्स टू प्रोड्यूस व्हॅक्युल्स. व्हॅक्युल्स आपण बघितले प्लांटमध्ये कसे आहेत, खूप असे मोठे आहेत है ना, लेक सारखं आहे. पण ॲनिमल सेलच्या बाबतीत कसं आहे, याचे छोटे छोटे वाटे दाखवले 4 नंबर, हे 4 नंबर असे छोटे छोटे वाटे दाखवले ते काय आहेत, व्हॅक्युल्स आहेत ना, त्याच्यामध्ये पाणी वगैरे साठवलेलं आहे. आणि हे जे वाट्या तयार करायचं, हे छोटे छोटे ड्रम तयार करायचं काम कोण करतं, म्हणजे त्यांना तयार करण्यासाठी त्यांना ॲक्टिवेट करण्याचं काम कोण करतं, तर गॉल्जी कॉम्प्लेक्स करतं, कारण त्याच्याकडे तसे एन्झाईम्स असतात. ओके. बघा 8 ते 10 फ्लॅट सॅक्स आहेत, पॅरलल्स आहेत, त्यांना सिस्टरनी म्हणायचं, एन्झाईम्सने भरलेले आहेत आणि यांना गॉल्जी कॉम्प्लेक्स म्हणायचं. हे न्यूक्लियसकडे मटेरियल ट्रान्सपोर्ट करायचं काम करतात. ते सगळे प्रोटीन गोळा करून त्यांचं पॅकेज बनवतात, म्हणून त्याला पॅकेजिंग डिपार्टमेंट म्हणतात. सेल वॉल आणि सेल मेम्ब्रेन तयार करायला गॉल्जी कॉम्प्लेक्स मदत करतं आणि व्हॅक्यूल प्रोड्यूस करायला पण मदत करतं. हे गॉल्जी कॉम्प्लेक्सचं फंक्शन आहे. ओके. नेक्स्ट लायझोझोम. मी मगाशी सांगितलं लायझोझोम्स काय करतं, एखादी सेल वगैरे खराब झाली, सेल म्हणजे सेल खराब झाली पूर्ण, नाही तर सेलमधल्या ऑर्गनलीज खराब झाल्या, मायटोकॉन्ड्रिया खराब झाला, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम खराब झालं, कधी कधी गॉल्जी कॉम्प्लेक्स खराब झालं वगैरे, अशा सेल ऑर्गनलीज जर खराब झाल्या तर ते कचरा पडून नाही राहावा, तिथे नवीन गॉल्जी कॉम्प्लेक्स तयार होण्यासाठी जागा राहावी. म्हणून आधीचं जे गॉल्जी कॉम्प्लेक्स खराब झालं, आधीचा मायटोकॉन्ड्रिया खराब झाला, आधीच्या सेल ऑर्गनलीज खराब झाल्या, तर त्यांना डिस्ट्रॉय करून खाण्याचं काम कोण करतं, तर ते लायझोझोम्स करतं. ओके. So various waste is created in cell. Lysosomes collect waste and manage it. म्हणजे जे काही वेस्ट मॅनेजमेंट आहे ते करायचं काम कोण करतं, लायझोझोम करतं आहे ना. म्हणजे कचरा गोळा करण्याचं जे आपलं जसं कचरा डेपो असतो, या सेलचा कचरा डेपो कोण असतो, लायझोझोम्स असतो. तो असं गोल दिसतो आहे ना, असे गोल असतात, ते जाऊन असे खातात डायरेक्ट. म्हणजे फॉर एक्झाम्पल माझ्याकडे हा मोबाईल आहे, मोबाईल म्हणजे हा मायटोकॉन्ड्रिया इमॅजिन आहे ना, आणि इकडून असं लायझोझोम्स आला आणि हा खराब झाला आहे, तो असा पसरतो असा सगळा आणि नंतर असं गायब करून टाकतो आहे ना, आणि मग नंतर नुसतं लायझोझोमच उरतो आणि तो मायटोकॉन्ड्रिया खाऊन टाकलेला असतो त्याने. अशा टाईपमध्ये. स्ट्रक्चर ऑफ लायझोझोम इज सिम्पल. सिंगल मेम्ब्रेन एन्झाईम हॅज बाउंड सॅड म्हणजे सॅक लाईक स्ट्रक्चर. म्हणजे त्याचं काय असं खूप मोठं असतं असं काही नाही, सिम्पल गोळा असतो. सिंगल मेम्ब्रेन असतो, काय खूप भारी फंक्शन वगैरे असतं असं काय नसतं, सिम्पल असतं. आणि आतमध्ये सगळं असं थिक मटेरियल भरलेलं असतं, त्याच्या पण एन्झाईम्स भरलेले असतात जे की एखादी सेल डिस्ट्रॉय करायला काम करत असतात. ओके. फंक्शन काय काय आहे, हेल्प्स टू डिस्ट्रॉय व्हेरियस बॅक्टेरिया अँड व्हायरसेस विच अटॅक ऑन द सेल. समजा ही सेल आहे, न्यूक्लियस, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम असं सगळं तरंगत आहे, गॉल्जी कॉम्प्लेक्स वगैरे वगैरे, आणि एखादा व्हायरस सेलमध्ये घुसला आहे ना, असं मी व्हायरस आहे समजा, असा मी व्हायरस आहे, मी आतमध्ये घुसलो, तर मला पकडून खायचं काम कोण करतं, लायझोझोम करतं आहे ना. किंवा फॉर एक्झाम्पल आता ते म्हणजे सांगितलं मी, पण इमॅजिन असं काहीतरी व्हायरस घुसला, बॅक्टेरिया घुसला, छोटे छोटे, इमॅजिन हा बॅक्टेरिया असं सेलमध्ये घुसला, तर याला खाऊन टाकायचं काम कोण करतं, तर हे लायझोझोम्स वगैरे करतात. व्हायरस बॅक्टेरिया मारायचं काम कोण करतं, लायझोझोम करतात. जसं WBC मारते ना तसंच, फक्त हे काय करतात, डायरेक्ट खाऊन टाकतात, WBC त्यांना मारते म्हणजे. ओके. इफ एनी ऑर्गनलीज आर फेल टू फंक्शन, लायझोझोम डिस्ट्रॉय इट्स पार्ट्स अँड ऑर्गनलीज कॉल्ड अँड दिस फंक्शन कॉल्ड ॲज ऑटोलिसिस है ना. लिसिस म्हणजे ब्रेकडाऊन करणे, ऑटोमॅटिकली ब्रेकडाऊन करणे. एखादी सेल फंक्शन करताना बंद पडली, एखादी ऑर्गनलीज बंद पडली, एखादं छोटं पार्ट होता सेलचा तो बंद पडला, तर त्याला खाऊन टाकून, त्याला डिस्ट्रॉय करून त्याच्या जागी जागा रिकामी करून द्यायचं जे काम असतं त्याला ऑटोलिसिस म्हणतात है ना, जे की लायझोझोम करतो. ओके. फिल इन द ब्लँक्स लिहू शकतो. ओके ना. इफ ऑर्गनलीज आर फेल टू फंक्शन, लायझोझोम डिस्ट्रॉय इट्स पार्ट्स अँड द ऑर्गनलीज कॉल्ड ॲज दिस प्रोसेस कॉल्ड ॲज ऑटोलिसिस. ओके. महत्त्वाचं आहे. When cell is damaged and become old, lysosome burst and eat all cell and therefore it is called as suicide bag. है ना. जसा एखादा पर्सन सुसाईड करत आपण ऐकतो, यांनी सुसाईड केलं, त्यांनी सुसाईड, स्वतःच्या हाताने स्वतःला मारतात ना. मग बघा सेलमध्ये छोटासा ऑर्गनलीज कोण आहे, लायझोझोम. पण कधी कधी सेल पूर्ण कामच बंद करते, मुक्का मार लागतो, असं कुठंतरी बुक्की मारली, धडक उडत तरी सेल खराब झाली, सुई टोचली, खराब झालं, तर मग ती सेल खराब होते. खराब झालं तर ते सेलला खाऊन टाकायचं, पूर्ण सेलला खाऊन टाकायचं काम कोण करतो, लायझोम. माझं लायझोम असं फुटतो,
आणि ते एन्झाईम सगळं सेलमध्ये पसरतं आणि ती सेलच तो खाऊन टाकतो आणि मग युरिन मार्फत ते बाहेर जातं किंवा स्वेट मार्फत बाहेर जातं. म्हणजे सेल खूप ओल्ड झाली किंवा खराब झाली तर त्याला डिस्ट्रॉय, त्या सेललाच डिस्ट्रॉय करायचं काम कोण करतं? लायझोझोम्स. मग स्वतःचीच ऑर्गनली जर स्वतःच्या सेलला खात असेल ॲज अ चांगल्या अर्थाने तर त्याला काय म्हणायचं? सुसाईड बॅग म्हणायचं आहे ना, सुसाईड बॅग्स म्हणायचं. ओके, बॉडी गोज फॉर स्टार्वेशन मोड, लायझोझोम इट्स प्रोटीन, कार्ब्स, फॅट अँड सेल. आता ही जी आपली सेल आहे, समजा ही जी आपली पूर्ण सेल आहे, न्यूक्लियस, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम वगैरे, मायटोकॉन्ट्रिया, गोल्जी कॉम्प्लेक्स सगळं, आणि समजा तुम्ही काय खातच नाही, मग प्रोटीन येतील का? नाही येणार. फॅट्स येतील का सेलमध्ये? नाही येणार. कार्बोहायड्रेट्स सेलमध्ये येतील का? नाही येणार. मग सेलमध्ये प्रोटीन, फॅट्स, कार्बोहायड्रेट्स नाही आले तर सेल ऑर्गनाइज चालतील का? नाही चालणार. मग सेल जर बंद पडले तर टिश्यू बंद पडणार, मग ऑर्गन बंद पडणार, मग बॉडी बंद पडणार. आणि मग असं नाही व्हावं म्हणून हे लायझोझोम्स काय करतं, जेव्हा तुम्ही उपवास करता 8-10 उपोषणला बसता 8-10 दिवस वगैरे, तर सेल मजबूर होते आणि मग सेल काय करते, ही जी लायझोझोम्स आहे तो काय करतो, स्वतःच्या ऑर्गनलीज खाऊन त्यांच्यापासून एनर्जी प्रोड्यूस करायचं काम करतो. किंवा आतमध्ये जे न्यूक्लियस असतात, DNA असतात, त्यांना फोडतो आणि मग त्यांची जी प्रोटीन असतात त्यांच्यापासून एनर्जी घेतो. किंवा फॅट असतील बॉडीमध्ये कुठं स्टोअर केलं ते फॅट खातो, है ना, तात्पुरतं, है ना. आणि मग ते सगळं खाऊन एनर्जी क्रिएट करतो आणि एनर्जी क्रिएट झालं की मग काय होतं, सेल चालते म्हणजे, है ना. आणि मग एक दिवस असा येतो की काहीच उरत नाही आणि मग माणूस स्टार्वेशननी मरतो, है ना. त्याला म्हणजे कुपोषण पण म्हणतो आपण, सॉरी, है ना. म्हणजे कुपोषणामुळे लहान बाळं मेलेली तुम्ही ऐकता खूप वेळा, ते असं होतं, त्यांना अन्न भेटत नाही तर मग त्यांचे लायझोझोम्स त्यांच्या सेलला खाऊन टाकतात, टिश्यू खाऊन टाकतात, सेल बंद पडतात, तो मरतो बाळ. ठीक आहे ना. लायझोझोम काय काय करतो बघा, वेस्ट क्रिएट होतं त्याला कलेक्ट करायचं काम करतं, वेस्ट मॅनेजमेंट करायचं काम करतं. लायझोझोम सिंगल स्ट्रक्चर आहे, सिंगल मेम्ब्रेन आहे, त्याच्यामध्ये एन्झाईम्स आहेत त्या सॅक्समध्ये भरलेले. हेल्प्स टू डिस्ट्रॉय व्हायरसेस अँड बॅक्टेरिया, व्हायरस बॅक्टेरियाला डिस्ट्रॉय करायचं काम करतो. लायझोझोम त्याच्या पार्ट्सला जर खात असेल आणि ऑर्गनलीजला खाऊन टाकत असेल स्वतःच्या, तर त्याला ऑटोलिसिस म्हणतात. सेलच ओल्ड झाली, डॅमेज झाली तर तिला खाऊन टाकून त्याच्या जागी जागा मोकळं करून देण्याचं काम जर लायझोझोम करत असेल, म्हणून त्याला म्हणायचं सुसाईड बॅग्स, है ना. आणि स्टार्वेशन मोडमध्ये काय होतं, प्रोटीन, फॅट्स लायझोझोम स्वतःच खाऊन काय करतो, एनर्जी प्रोड्यूस करतो आणि मग बॉडीला जगवण्याचं काम करत असतो तात्पुरतं. ओके, नेक्स्ट मायटोकॉन्ट्रिया. आपण खूप वेळा ऐकतो मायटोकॉन्ट्रिया शब्द. त्यासाठी मायटोकॉन्ट्रिया काय आहे बघा. मायटोकॉन्ट्रियाचा आकार असा असतो, म्हणजे तो असा, ते असं, तुम्ही अँटीबायोटिक्सची कधी कॅप्सूल खाल्ली आहे का, ती ॲसिडिटीची गोळी असते नाही का, त्याला असं आपण एक अर्ध वेगळ्या कलरचं असतं, अर्ध वेगळ्या कलरचं असतं, त्याला फोडलं ना त्याच्यातमध्ये असे छोटे छोटे गोळे सापडतात ना गोळीच्या आतमध्ये. म्हणजे ती जी गोळी कशी असते त्या गोळीसारखंच असतो, त्या गोळीला जर अर्ध कापलं तर जो खालचा भाग उरतो त्यासारखा मायटोकॉन्ट्रिया आहे. आणि त्या मायटोकॉन्ट्रियाच्या मध्ये असं फोल्ड केलेलं असतं, कापडाला फोल्ड केल्यावर कसं दिसतं तसं फोल्ड केलेलं असतं आणि त्याच्यातमध्ये असं पाण्यासारखं काहीतरी भरलेलं असतं. जे असं वॉटरसारखं भरलेलं आहे ना त्याला म्हणायचं मॅट्रिक्स. आणि त्या ज्या मॅट्रिक्स आहे त्याला असं फोल्ड टाईप स्ट्रक्चर आहे ना, म्हणजे असं फोल्डमध्ये ठेवलेलं आहे, त्या फोल्डला म्हणायचं क्रिस्टी. काय म्हणायचं? क्रिस्टी. हे जे फोल्ड आहेत हे आहे इनर मेम्ब्रेन आणि हे जे फोल्ड आहेत ते ज्याच्यामध्ये ते कॅप्सूल सारखं याच्यामध्ये ठेवलेलं आहे म्हणून त्याला म्हणायचं आउटर मेम्ब्रेन. डायग्राम काढायला खूप सोपं आहे. असं गोल काढायचा आणि त्याच्यामध्ये असं राऊंड स्ट्रक्चर दाखवायचं असं वालं, है ना. आणि याला स्केच करून टाकायचं. स्केच केलं की मग हे आउटर मेम्ब्रेन, हे इनर मेम्ब्रेन, हा जो फोल्ड आहे त्याला म्हणायचं क्रिस्टी आणि आतमध्ये जे वॉटरसारखं दिसतंय त्याला म्हणायचं मॅट्रिक्स. ओके, मग बघू शकता तुम्ही 1, 2, 3 या न्यूक्लियसच्या मागे 4 असे 3, 4, 5 किती पण मायटोकॉन्ट्रिया एका सेलमध्ये असू शकतात. मग काय काय करतं बघा. द एनर्जी रिक्वायर्ड फॉर सेल इज प्रोड्युस्ड इन मायटोकॉन्ट्रिया. म्हणजे जो मायटोकॉन्ट्रियाचे जे वॉटर आहे ते वॉटर मॅजिकल वॉटर आहे. म्हणजे ते लाईट, असे लाईटचे बल्ब आहे का, लाईटचे बल्ब आहे तिथे समजा, असं इमॅजिन करायचं. खूप सारे लाईटचे बल्ब आहे तिथं, 1000 कोटी वगैरे अशा टाईपचे खूप सारे करोड्स ऑफ लाईट बल्ब्स इथं आतमध्ये आहेत. आणि एक लाईट बल्ब त्याला म्हणायचं ATP. जो छोटा लाईट बल्ब आहे त्याला म्हणायचं ATP. आणि ते ATP प्रोड्यूस करायचं काम कुठे होतं, ट्रान्सपोर्ट करायचं काम कुठे होतं, मायटोकॉन्ट्रियामध्ये होतं. आणि असे सगळं जो मायटोकॉन्ट्रिया ज्याच्यामध्ये सगळं प्रोड्यूस केलेलं आहे तो जो मायटोकॉन्ट्रिया आहे टोटल, तो मायटोकॉन्ट्रियाला फोन येतो न्यूक्लियसचा की भाई मला थोडं एनर्जी पाहिजे आहे, जरा ATP पाठवून दे. कधी कधी गोल्जी कॉम्प्लेक्सचा फोन येतो की मला ATP लागतं ते पाठवून दे. आणि मग हे जे एनर्जी सप्लाय करायचं काम कोण करतं पूर्ण सेलला, जसं आपल्याकडे इलेक्ट्रिशियन बोर्ड असतं मोठं,
तिथून आपल्या घरी लाईट वगैरे येते डॅम वगैरे वरून, किंवा मोठं सबस्टेशन असतं तिथं इलेक्ट्रिसिटी ट्रान्सपोर्ट केली जाते. तर मग हे असं इलेक्ट्रिसिटी जशी ट्रान्सपोर्ट होते तसं या पूर्ण सेलमध्ये करंट ट्रान्सपोर्ट करायचं, म्हणजे इलेक्ट्रिसिटी ट्रान्सपोर्ट करायचं काम कोण करतं, एनर्जी ट्रान्सपोर्ट करायचं, मायटोकॉन्ड्रिया. ओके. इट इज डबल मेम्ब्रेन स्ट्रक्चर, आउटर मेम्ब्रेन आणि इनर मेम्ब्रेन. आउटर मेम्ब्रेन इज पोरस अँड इनर मेम्ब्रेन इज फोल्डेड, कॉल क्रिस्टी. इनर मेम्ब्रेन असं फोल्ड आहे त्याला म्हणायचं क्रिस्टी. आणि हे जे आउटर मेम्ब्रेन आहे याला असे पोर्स असतात, इथं दाखवले नाही पण त्याला असे होल असतात ज्याच्यामधून मटेरियल आत बाहेर जाऊ शकतं, जसं न्यूक्लियसमध्ये होतं तसं. इनर फोल्ड फिल्ड विथ मॅट्रिक्स विच कंटेन्स रायबोझोम. ते एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमवर गोळे गोळे होते ना, तसे सेम इथे पण असतात, असे छोटे छोटे दाखवलेले नाही त्यांनी, असे छोटे छोटे डॉट लाईक स्ट्रक्चर असतं खूप सारं भरलेलं या पाण्यामध्ये. म्हणजे इथे पण रायबोझोम असतात आणि रायबोझोम आले म्हणजे प्रोटीन आपसूक येणार, म्हणजे इथे पण खूप सारे प्रोटीन तुम्हाला सापडतील. ओके. सो हे प्रोटीननी पण भरलेलं असतं. तर प्रोटीन म्हणलं तिथं DNA पण असणार, DNA, प्रोटीन, रायबोझोम आणि ATP असं सगळ्यांचं मिळून हे मायटोकॉन्ड्रिया पूर्ण भरलेला असतो म्हणजे. ओके. मायटोकॉन्ड्रिया ऑक्सिडाइजेस फॅट्स कार्ब्स विच प्रोड्यूस ATP विच गिव्स रूट सोर्स ऑफ एनर्जी. म्हणजे ही जी पूर्ण सेल आहे आणि त्या सेलमध्ये तुम्ही फॅट खाता, कार्बोहायड्रेट्स खाता, ते सगळं कार्बोहायड्रेट फॅट्स त्याचे ऑक्सिडायझेशन होऊन त्याचे ऑक्सिजन बरोबर रिएक्शन होते, कारण तुम्ही इनहेल एक्सेल करून ऑक्सिजन घेत असता. आणि मग असं सगळं मिळून मायटोकॉन्ड्रियामध्ये ते सगळं जात असतं. आणि मग मायटोकॉन्ड्रियामध्ये ऑक्सिडेशनचा हेल्प करून वगैरे काय होतं, ATP प्रोड्यूस केले जातात. आणि मग ते ATP म्हणजे लाईटसारखं, एनर्जीसारखं, आणि ती एनर्जी सगळीकडे ट्रान्सपोर्ट केली जाते. ओके. ATP म्हणजे ॲडिनो ट्रायफॉस्फेट है ना, तो एक कंपाऊंड असतो. जसं H2 एक कंपाऊंड आहे, HCl एक कंपाऊंड आहे, तसं ॲडिनो ट्रायफॉस्फेट नावाचा फॉस्फेट ॲडिनो ट्राय असे सगळे 3 साईडनी चिटकलेले असं मोठं स्ट्रक्चर असतं. आणि त्या स्ट्रक्चरला आपण लाईट म्हणतो, त्या स्ट्रक्चरला आपण एनर्जी म्हणतो. म्हणजे रिअलमध्ये लाईट नाही, सेलमधली लाईट है ना. आणि मग ते असं एनर्जी म्हणतो आपण त्याला, ATP म्हणतो. ओके. फंक्शन काय काय आहे, ATP प्रोड्यूस करायचं आणि प्रोटीन फॉर्म करायचं आहे ना. म्हणजे ATP तर लाईटच्या बल्बसारखं इथं प्रोड्यूस करायचं या पाण्यामध्ये, याला होली वॉटर म्हणतो, मॅजिकल वॉटर म्हणतो. ते सगळं तयार करायचं काम आणि प्रोटीन तयार करायचं काम कोण करतं, मायटोकॉन्ड्रिया. बघा, सेलला एनर्जी प्रोड्यूस करायचं काम कोण करतं आहे, मायटोकॉन्ड्रिया करते. डबल मेम्ब्रेन आहे, आउटर मेम्ब्रेन आहे, ते पोरस आहे, इनर मेम्ब्रेन आहे, त्याच्यामध्ये फोल्ड आहेत आणि ते फोल्ड आहे स्पेसिफिक, त्याला क्रिस्टी म्हणतात. ओके. इनर फोल्ड आहे, त्याच्यामध्ये मॅट्रिक्स भरलेला आहे, त्याच्यामध्ये रायबोझोम्स आहेत, असे प्रोटीन्स वगैरे सगळं भरलेलं आहे. मायटोकॉन्ड्रिया ऑक्सिडाइज करतो कार्ब्स आणि फॅटला, आणि ऑक्सिडाइज झाल्यानंतर त्याच्यापासून ATP प्रोड्यूस करतो. आणि मग ती जी ATP आहे ती प्रोड्यूस झाली की पूर्ण सेलला एनर्जी पोचते. आणि त्याच्यामुळे मायटोकॉन्ड्रियाला पॉवर हाऊस ऑफ द सेल म्हणतात. ओके. गोल्जी कॉम्प्लेक्स, पॅकेजिंग डिपार्टमेंट. ओके. आता आपण काय बघितलं, लाईक मायटोकॉन्ड्रिया पॉवर हाऊस ऑफ द सेल, लायझोझोम सुसाईड बॅग, असे त्यांना पर्टिक्युलर नाव आहेत. गोल्जी कॉम्प्लेक्स, पॅकेजिंग डिपार्टमेंट, लायझोझोम्स, सुसाईड बॅग्स, मायटोकॉन्ड्रिया पॉवर हाऊस ऑफ द सेल आहे ना. आणि फंक्शन म्हणजे ATP प्रोड्यूस करणे आणि प्रोटीन प्रोड्यूस करणे. ओके. नेक्स्ट, व्हॅक्यूल काय आहे, हे आहे ॲनिमल सेल. आणि ॲनिमल सेलमध्ये हे जे छोटे गोळे आहेत ते आहेत व्हॅक्यूल है ना, म्हणजे छोटे छोटे. ही प्लांट सेल आहे, ही प्लांट सेल आहे. प्लांट सेलमध्ये व्हॅक्यूल बघा केवढा मोठा आहे. म्हणजे जर ही प्लांट सेल धरली अशी है ना, प्लांट सेलमध्ये हा न्यूक्लियस धरला छोटासा, तर एवढा मोठा जो स्पेस आहे तो व्यापलेला आहे व्हॅक्यूल. म्हणजे एवढा मोठा दिसतोय तो, जरा जास्तच मोठं झालं, सॉरी है ना. म्हणजे ती जी पूर्ण सेल होती आपली अशी, त्या सेलमध्ये जो मोठा व्हॅक्यूल आहे तो व्हॅक्यूल सेम टू सेम असा दिसतो. मग एवढा मोठा आहे है ना. म्हणजे जवळपास जर सेल अशी असेल तर एवढी जागा त्या व्हॅक्यूलने व्यापलेली आहे प्लांट सेलमध्ये. आणि ॲनिमल सेल बघा ना, न्यूक्लियस केवढा, ते मायटोकॉन्ड्रिया केवढा, आणि छोटेसे व्हॅक्यूल असे गोळे गोळे छोटे व्हॅक्यूल, ड्रमसारखं, वाटीसारखं छोटं. व्हॅक्यूल्स काय असतात, व्हॅक्यूल ॲक्ट्स ॲज अ स्टोरेज ऑफ बॅग्स फॉर सॉलिड लिक्विड कंटेन्स है ना. जर पर्टिक्युलरली प्लांट असेल तर वॉटर स्टोअर होतं, पण ॲनिमलच्या बाबतीत फक्त वॉटर नाही, काय पण स्टोअर होतं. एक्स्ट्रा फूड असेल, फूड म्हणजे काही प्रोटीन, फॅट्स, कार्बोहायड्रेट्स असतील, किंवा वॉट एव्हर काही इम्पॉर्टंट एन्झाईम्स असतील, खराबवालं फ्लूइड असेल, चांगलंवालं फ्लूइड असेल, असं सगळं छोटे छोटे स्टोअर करायचं काम कोण करतो, व्हॅक्यूल. कारण ॲनिमल सेलमध्ये जास्त
कचरा वगैरे निघत नाही प्लांट सेलमध्ये, किंवा जास्त पाणी लागत नाही ॲनिमल सेलमध्ये. प्लांट सेलमध्ये जरा जास्त पाणी लागतं. इट इज अ सिंगल मेम्ब्रेन बट नो फिक्स स्ट्रक्चर अँड सेल. गोलच असतात का राऊंडच असतात का असं काही नाही, कसं पण असतं त्याचं, वाकडं तिकडं कसं पण असतं. जास्त पाणी असतं त्याच्यात, ते जसं पाणी फिरेल तसं त्याचा आकार बदलत जातो, म्हणजे त्याला फिक्स शेप वगैरे काय नसतो. फंक्शन टू मेंटेन प्रेशर इन सेल. आता कॉमन सेन्स आहे, एवढी मोठी सेल इन जर एवढं वॉटरनी भरलेलं आहे तर याचा अर्थ टोटल सेलमधलं प्रेशर मेंटेन करायचं काम ऑब्व्हियसली कोणाकडे जाणार, प्लांट सेलमध्ये. ॲनिमल सेलमध्ये प्लांट सेलमध्ये कोणाकडे जाणार, व्हॅक्यूलकडे. ॲनिमल सेलमध्ये असं काही जनरली होत नाही, प्रेशर वगैरे मेंटेन करायचं काही ॲनिमल सेलमध्ये काम करत नाही, प्लांट सेलमध्ये करते. ओके. काय काय स्टोअर करतो, वॉटर स्टोअर करतो, प्रोटीन स्टोअर करतो, ग्लायकोजन म्हणजे ग्लुकोज म्हणजे कार्ब्स आहे ना, आपण जे कार्ब्स खातो म्हणजे गहू तांदूळमधून जे आपल्याला कार्ब्स भेटतात ते स्टोअर करायचं काम करतो. इन ॲनिमल सेल स्टोअर फूड अँड वेस्ट मटेरियल. ॲनिमल सेलमध्ये पाणीच करतो का असं काही नाही, वेस्ट मटेरियल फूड वगैरे सगळं स्टोअर करतो. इन प्लांट व्हॅक्यूल्स आर फुल ऑफ सेल सॅप अँड प्रोव्हाइड टर्जिडिटी अँड रिजिडिटी. आणि पाणी खूप असल्यामुळे त्या सॅक अशा जाड होतात. जाड झालं की हा जो फुटबॉलसारखा अशा आकारामध्ये जी प्लांट सेल आहे त्याच्यामध्ये जर एवढा मोठा जर असा व्हॅक्यूल असेल तर त्याच्यामुळे आपण त्याला बुक्की मारली की लागतं हाताला आपल्याला, ते जरा टर्जिड बनते सेल आहे ना, जाड बनते. ओके. बघा काय काय आहे. स्टोरेज बॅग म्हणून ॲक्ट होतो. सॉलिड लिक्विड काय पण स्टोअर होतं त्याच्यामध्ये. सिंगल मेम्ब्रेन आहे, फिक्स शेप नाही आहे. प्लांट सेलमध्ये प्रेशर मेंटेन करायचं काम करते. वॉटर, प्रोटीन, ग्लायकोजन, फॅट्स, कार्ब्स वगैरे असं सगळं स्टोअर करायचं काम करते. ॲनिमलमध्ये वेस्ट फूड आहे, साधं फूड आहे, असं सगळं गोळा करायचं काम करते ती. इन प्लांट्स व्हॅक्यूल्स आर फुल ऑफ सेल सॅप अँड प्रोव्हाइड टर्जिडिटी. प्लांट्समध्ये टर्जिडिटी प्रोव्हाइड करायचं काम कोण करतं, व्हॅक्यूल्स करतं. ओके. नेक्स्ट क्लोरोप्लास्ट. क्लोरोप्लास्ट काय आहे, ही जर ॲनिमल सेल बघितली तुम्ही अशी, ही ॲनिमल सेल है ना, किंवा ॲनिमल सेल कधी कधी अशा पण असतात, अशा वाकड्या तिकड्या कशा पण असतात है ना, कधी कधी त्यांना असं काही फिक्स आकार नसतं, अशा पण असतात है ना. जसं जसं आता कधी अनियन असेल तर अनियनचं वेगळा सेलचा वेगळा आकार असतो, पोटॅटो असेल तर त्याच्यावरती सेल वाकडी झालेली असेल. असं वेगवेगळं जसं ॲनिमलमध्ये प्लांटमध्ये पण थोडं थोडं प्रत्येक जशी फ्रूट्स असेल जसं काय असेल तसं तसं त्यांच्या सेल पण वेगवेगळ्या असतात प्लांट सेल है ना. तर ही जर प्लांट सेल असेल तर त्याच्यामध्ये असं डब्यासारखं जे दिसतंय, हे असं डब्बा आहे, हा जो डब्बा आहे त्या डब्यासारखं जे दिसतंय त्याला म्हणायचं क्लोरोप्लास्ट. काय काय आहे बघा, क्लोरोप्लास्टला पण आतमध्ये काय आहे, इनर मेम्ब्रेन आहे ना, असं आतून एक मेम्ब्रेन आहे, मग आउटर मेम्ब्रेन आहे, बाहेरून एक कवर आतून एक कवर है ना. आतमध्ये फ्लुइड आहे, जसं म्हणजे जसं फ्लुइड आपण बघितलं, मॅट्रिक्स बघितलं मायटोकॉन्ड्रियामध्ये स्टोअर केलं, तसं इथे पण आतमध्ये फ्लुइड भरलेलं असतं, त्याला म्हणायचं स्ट्रोमा. काय म्हणायचं त्याला, स्ट्रोमा म्हणायचं. स्ट्रोमामध्ये हे जे डिस्क सारखं दिसतंय है ना, असं एक एक चपाती ठेवल्यासारखं, चपाती 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 है ना, अशा ज्या चपात्या ठेवलेल्या आहे ते एक एक चपातीला काय म्हणायचं, थॅलाकॉइड म्हणायचं. काय म्हणायचं, थाळी है ना, एक एक थाळी ठेवलेली आहे, थॅलाकॉइड म्हणायचं. मग एक थॅलाकॉइडची गड्डी आणि दुसरी थॅलाकॉइडची गड्डी है ना, म्हणजे ही एक गड्डी आणि ही एक गड्डी जॉईंट केलेली आहे ना, असं हिरव्या कलरचं जॉईंट झालेलं दिसते. आपण ते बघूच, हा व्हिडिओ आहे, या व्हिडिओमध्ये बघूच, असं कनेक्ट झालेलं आहे ना, त्या कनेक्टला म्हणायचं लॅमेला है ना. मग बघा काय काय आहे, कनेक्ट झालंय त्याला म्हणायचं लॅमेला, याला म्हणायचं थॅलाकॉइड, आतमध्ये जे फ्लुइड आहे त्याला म्हणायचं स्ट्रोमा, आउटर मेम्ब्रेन, इनर मेम्ब्रेन, असं त्याचं स्ट्रक्चर आहे. क्लोरोप्लास्ट काय करते बघा, क्लोरोप्लास्ट हे जे क्लोरोप्लास्ट आहे त्याच्यामध्ये ह्या ज्या थॅलाकॉइड आहे, या थॅलाकॉइडला जर आपण झूम केलं, एक एक डिस्कला एक एक ती जी चपातीसारखं दिसते, गोल गोल थाळीसारखं दिसते, त्या एकाला जर झूम केलं तर त्याला म्हणायचं क्लोरोफिल है ना. आणि असे खूप सारे क्लोरोफिल मिळून काय तयार होतो, क्लोरोप्लास्ट. आणि या क्लोरोफिलचा कलर जो असतो तो त्या क्लोरोप्लास्टचा कलर असतो, आणि जितके जास्त क्लोरोप्लास्ट असतील तितका कलर त्या पानाला दिसेल. म्हणजे फॉर एक्झाम्पल समजा मी जर असं घेतलं, मी जर हे असं समजा मी जर असं एखादं लिव्स घेतलं आहे ना, हे समजा मी असं पान घेतलं एखादं, ठीक आहे ना, समजा हे असं लीव आहे, आणि या लीव्सवर मी जर अशा ह्याच्यावर पण अशा सेल असणार वाकडे तिकडे, जसं हातावर होतं तसं पानाला झूम करून बघितलं तर त्याच्यावर पण असं क्रिस क्रॉस स्ट्रक्चर असणार, आणि मग त्याला झूम करून बघितलं की त्याच्यामध्ये अशी प्लांट सेल असणार आहे ना, असं सगळं प्लांट सेल वगैरे असणार त्याच्यामध्ये. आणि ती जी प्लांट सेल आहे त्या प्लांट सेलमध्ये असे खूप सारे डब्बी म्हणजे हे एक एक डब्बा येणार, असं खूप सारे डब्बे आकाराचे
खूप सारे क्लोरोप्लास्ट असतात आणि त्या एक छोट्या क्लोरोप्लास्टला झूम करून बघितलं तर त्याच्यामध्ये असे थॅलाकॉइड वगैरे आणि त्या सगळ्या थॅलाकॉइडला मिळून म्हणायचं क्लोरोफिल. ओके, सो क्लोरोफिल इन क्लोरोप्लास्ट, या क्लोरोप्लास्टमध्ये हे ज्या आतमध्ये क्लोरोफिल्स आहेत कन्वर्ट्स सोलर एनर्जी इनटू केमिकल एनर्जी. म्हणजे बघा जसं आपल्या सेलमध्ये DNA एकदम असं स्पेसिफिक कामं करतो तसं हे जे प्लांट आहे त्यांना आपण ऑटोट्रॉपिक म्हणतो की जे स्वतःचं अन्न स्वतः बनवून खातात. हे जे स्वतःचं अन्न कसं काय बनवतात, सनलाईट, आपण माहिती आहे आपल्याला की सनलाईट आला की प्लांटची ग्रोथ होते. मग सनलाईट काय होतं, पडल्यावर कुठं पडतो, या पानावर पडतो. की इथून असं सनलाईट पानावर पडला की त्या पानामध्ये हे असे सगळे डबी सारखे क्लोरोप्लास्ट असतात ज्याच्यामध्ये तो सनलाईट ॲब्सॉर्ब होतो आणि मग अशा काय होत जातात, अशा थाळी वाढत जातात. अशा खूप साऱ्या थाळ्या बनल्या की मग या क्लोरोफिलच्या बाजूला अजून एक क्लोरोफिल तयार होतं, मग अजून एक क्लोरोफिल. मग अशी बघा हे एक क्लोरोफिल आहे, ही जी डिस्क काढली ना ही एक, अशी किती आहेत या, है ना. मग हे जितकं वाढत जातं तसं पान हिरवं होत जातं कारण त्याचा कलर हिरवा आहे. कधी कधी ह्या क्लोरोफिलचा कलर रेड पण होतो, त्याच्यामध्ये पिगमेंट ॲड होतो, तर ते नेक्स्ट इयरला शिकायला. पण मग त्यांचा कलर बदलतो आणि कलर बदललं की मग काय होतं, त्या पानाचा पण कलर बदलतो, है ना. समजलं का. म्हणजे या क्लोरोप्लास्टमध्ये जे क्लोरोफिल आहे त्याचा जर कलर बदलला तर क्लोरोप्लास्टचा कलर बदलणार. तर असे खूप सारे ते एका सेलमध्ये असतात आणि एका सेलमध्ये खूप सारे क्लोरोप्लास्टचा कलर बदलला तर याचा अर्थ पानाचा कलर बदलतो. त्यामुळे सेम पान जे हिरवं होतं ते खूप ओल्ड झालं की ते येल्लो पडतं, है ना. कारण त्याच्या आतमधलं जे क्लोरोफिल आहे त्याचा पिगमेंट निघून जात असतो आणि ते येल्लोइश होतं. म्हणजे आपण म्हणतो की ते पिकलं पान, खराब झालं, नंतर तर ते काळं पडतं खाली डायरेक्ट. समजतंय का, कळलं. बघा मग क्लोरोफिल इन क्लोरोप्लास्ट कन्वर्ट सोलर एनर्जी इंटू केमिकल एनर्जी. काय करतं, सोलर एनर्जी केमिकल एनर्जीमध्ये ट्रान्सपोर्ट करतं, है ना. द स्ट्रोमा इन क्लोरोप्लास्ट, हे जे स्ट्रोमा आहेत इन क्लोरोप्लास्ट स्टोर प्रोटीन, DNA, रायबोझोम अँड कार्बोहायड्रेट. सेम तसं म्हणजे फ्लुइड आलं ना रे कुठे पण सेलमध्ये की त्याच्यामध्ये प्रोटीन, कार्बोहायड्रेट्स, विटॅमिन, फॅट्स असतातच, म्हणजे है ना. ह्याच्या आतमध्ये पण प्रोटीन, फॅट्स वगैरे असतातच म्हणजे. ओके, क्रोमोप्लास्ट प्रेझेंट इन क्लोरोप्लास्ट गिव्स कलर टू द फ्रुट्स अँड फ्लॉवर. तेच हे जे क्लोरोफिल आहे आतमध्ये आणि त्याच्या आतमध्ये पण एक छोटासा पिगमेंट असतो त्याला क्रोमोप्लास्ट म्हणायचं. म्हणजे बघा क्लोरोप्लास्ट मोठं डब्यासारखं, त्याच्या आतमध्ये जे छोटे छोटे आहेत सगळे त्याला म्हणायचं क्लोरोफिल, है ना. म्हणजे हे जे डबे आहेत त्याला थॅलोकाइड म्हणायचं, पण त्याच्या आजूबाजूला जे पण काही फ्लुइड भरलेलं असेल त्याला म्हणायचं क्लोरोफिल. आणि त्या क्लोरोफिलला पण आतमध्ये जर छोटे बारीक पॉईंट असतात आतमध्ये त्यांना म्हणायचं क्रोमोप्लास्ट. आणि ते क्रोमोप्लास्ट आहे ते जर रेड असतील तर मग क्लोरोफिल रेड तर क्रोमोप्लास्ट रेड. आणि जर क्रोमोप्लास्ट रेड तर पानाचा कलर पण कसा येतो, रेड येतो. समजतंय का. काय फ्रूट, आता ॲपल घेतलं तर ते पहिल्यांदा ग्रीन कलरचं असतं, नंतर ते पिकलं की ते रेड होत जातं. म्हणजे आतमधला जो क्रोमोप्लास्ट आहे म्हणजेच आतमधलं जे क्लोरोफिल आहे आणि म्हणजेच जे क्लोरोप्लास्ट आहे डब्यासारखं ते जर सेलमधलं सगळं रेड व्हायला लागलं तर मग सगळी सेल रेड दिसायला लागते. ओके, बघून घेऊ ॲक्च्युली कसं आहे. व्हिडिओ आहेत, आधी मी फक्त व्हिडिओ दाखवतो, काहीच बोलत नाही. आपण व्हिडिओ स्टॉप करून नंतर समजून घेऊ. थोडा लॅग येतो व्हिडिओ चालू असला की, मला बोलताना व्हिडिओ अटकतो थोडा. ओके, बघा मग मी व्हिडिओ चालू करतो आणि हे जे क्लोरोप्लास्ट आहे त्याला आपण झूम करून बघणार आहोत की आतमध्ये काय काय आहे. ओके, लेट्स स्टार्ट. बघा त्याच्यात थॅलोकॉइड होतात, त्यांना जोडणारं जे कनेक्शन होतं पूलसारखं त्याला म्हणायचं लॅमेल, है ना. तेच मी सांगितलं पूलसारखं, ते असे पूल असतात. बघा आता काय काय होतं ते. म्हणजे त्यांनी एक जी थॅलोकॉइड आहे त्याच्यावरती झूम करून दाखवलेलं आहे. हे जे छोटे खड्ड्यासारखं दिसतंय ना
ते म्हणजे काय आहे, क्रोमोप्लास्ट आहे. काय आहे, क्रोमोप्लास्ट. आणि या क्रोमोप्लास्टचा कलर जो असतो तो थायलॉइडचा कलर, म्हणजे जो थायलॉइडचा कलर तो क्लोरोफिलचा कलर, जो क्लोरोफिलचा कलर तो क्लोरोप्लास्टचा कलर. ओके. बघा, जे शेवटी असे पॉईंट सारखे उडून गेले ना, ते रायबोझोम्स होते है ना, ते छोटे छोटे गोल गोल रायबोझोम्स, काही प्रोटीन वगैरे होते है ना. आता रिअलवाला व्हिडिओ दाखवतो की रिअल कसे दिसतात क्रोमोप्लास्ट है ना. रिअल मायक्रोस्कोपमध्ये बघितलेला व्हिडिओ आहे हा. ओके. बघा, हे जे छोटे ग्रीन कलरचे दिसतात ना, ते एक एक क्लोरोप्लास्ट आहेत. आता ही वरतून बघतोय त्यामुळे 3D दिसत नाहीये, नाहीतर ते एक एक हिरव्या कलरचं दिसतंय, त्याला जसं 3D बघितलं तर त्याच्या आतमध्ये हे सगळं असतं. इमॅजिन म्हणजे किती आहेत बघा ते. बघा, बघा त्या सेलचा आकार कसा आहे बघा है ना, असं 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 आहे ना. आणि त्याच्यात मी तुम्हाला न्यूक्लियस कुठं दिसत नाहीये, न्यूक्लियस अजून झूम केलं दिसतो बघा, हे असं थोडंसं डॉट सारखं दिसतंय ना, हे गोल्जी कॉम्प्लेक्स आहे ना. मग त्याला अजून झूम केलं ना की मग ते अजून मग न्यूक्लियस, मग हे जे असं ब्ल्यूइश कलरचं दिसतंय ते सायटोप्लाझम आहे, म्हणजे व्हॅक्यूल आहे आणि खूप सारं पाणी वगैरे आहे, असं सगळं मिक्स असतं ते. ज्यातमध्ये फ्लुइड असतं ते सारखं वाहत असतं. इमॅजिन तुम्ही जे पान असं बघता ते तुम्हाला किती स्थिर वाटतं, किती स्टेबल वाटतं, पण आतमध्ये झूम केलं ना असे क्रोमोप्लास्ट वॉटर फ्लुइड आतमध्ये पळत असतं. समजतंय का. इतकं भारी आहे, पण आपल्याला कधी तितकं इंटरेस्टिंगली आपण बघत नाही ती गोष्ट. ओके. ओके, काय काय मग बघा. Chlorophyll in chloroplast converts solar energy into chemical energy. The stroma in chloroplast store protein, DNA, ribosomes, carbohydrates. म्हणजे आतमध्ये फ्लुइड, त्याच्यामध्ये रायबोझोम्स, प्रोटीन वगैरे सगळं आहे आतमध्ये. क्रोमोप्लास्ट प्रेझेंट इन क्लोरोप्लास्ट गिव्स कलर टू द फ्रुट्स अँड फ्लॉवर्स. आणि मग ते कुठला कलर आहे त्याच्यावरून फ्रुट्सचा कलर वगैरे ठरतो. त्याचा डिटेल विषय कधी मी लेक्चर असेल तर त्या लेक्चरमध्ये घेईल ही गोष्ट. ठीक आहे. ओके. सो चॅप्टर संपलेला आहे. आपण बघू चॅप्टरमध्ये काय काय बघितलं. आपण पहिल्यांदा ॲनिमल सेल बघितली, प्लांट सेल बघितली, न्यूक्लियस दोन्हीकडे आहे, एंडोप्लाझमिक रेटिक्युलम दोन्हीकडे आहे, गोल्जी कॉम्प्लेक्स दोन्हीकडे आहे, मायटोकॉन्ड्रिया दोन्ही सेलमध्ये सापडतो, लायझोझोम सापडतात, व्हॅक्यूल सापडतो. फक्त व्हॅक्यूल इकडे मोठा आहे, पण याच्याकडे सेल वॉल आहे, याच्याकडे सेल वॉल नाही आहे, सेल मेम्ब्रेन दोघांकडे आहे ना. आणि याच्याकडे क्लोरोप्लास्ट आहे, याच्याकडे क्लोरोप्लास्ट नाही आहे म्हणजे. ओके. हे झालं कंपॅरिझनबद्दल. मग आपण सेल ऑर्गॅनलीज कोणते कोणते शिकलो. मग त्याच्यामध्ये न्यूक्लियस शिकलो, नंतर एंडोप्लाझमिक रेटिक्युलम शिकलो, नंतर गोल्जी कॉम्प्लेक्स शिकलो, मग त्याच्यामध्ये व्हॅक्यूल शिकलो, लायझोझोम शिकलो, मायटोकॉन्ड्रिया शिकलो. आणि त्याच्यानंतर मग आपण सगळ्यात शेवटी म्हणजे मायटोकॉन्ड्रिया, लायझोझोम्स नंतर आत्ता आपण जस्ट बघितलं क्लोरोप्लास्ट म्हणजे. ठीक आहे ना. मग बघा एकदा फास्ट बघून घेऊ. समजा न्यूक्लियस असेल तर न्यूक्लियसमध्ये जेनेटिक मटेरियल आहे, आणि मग न्यूक्लियसमध्ये DNA पोर्स आहेत, पोर्समध्ये क्रोमोझोम्स आहेत, आणि मग त्या क्रोमोझोम्समधून झूम करून बघितलं की DNA असतो वगैरे वगैरे आहे ना. आणि मग मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटी कन्वर्ट करायचं किंवा त्याला सगळं मेकॅनिकल ॲक्टिव्हिटी, केमिकल ॲक्टिव्हिटी करायचं काम कोण करतो, तो न्यूक्लियस करतो. जेनेटिक मटेरियल त्याच्यामध्ये आहे जे की पॅरेंट्स टू चाइल्डपर्यंत ट्रान्सपोर्ट होतं. मग आपण शिकलो एंडोप्लाझमिक रेटिक्युलम टॉक्सिक फूड रिमूव्ह करतं, फ्लुइड भरलेला आहे, ट्यूब लाईक आहे, त्याच्यावरती रायबोझोम्स आहे, प्रोटीन वगैरे सगळ्याला हेल्प करायचं काम करतो. एन्झाईम्स पण असतात त्याच्या आतमध्ये. नंतर नेक्स्ट आहे गोल्जी कॉम्प्लेक्स सगळं पॅकेजिंग करायचं काम करतो, प्रोटीन पॅकेजिंग काम गोल्जी कॉम्प्लेक्स करतो. ट्यूब लाईक आहे, 8 to 10 सॅक्स असतात, त्याच्यामध्ये डायजेस्ट खूप सारं एन्झाईम्स वगैरे भरलेले असतात जे की आपल्याला खूप सारं मटेरियल डायजेस्ट करायला मदत करतात. नंतर आपण बघितलं मायटोकॉन्ड्रिया जो की आउटर मेम्ब्रेन, इनर मेम्ब्रेन, मग आतमध्ये क्रिस्टी, मग ते फोल्ड्स आहेत, फोल्ड्समध्ये मॅट्रिक्स आहे, त्या मॅट्रिक्समध्ये रायबोझोम प्रोटीन वगैरे आहे. ATP ट्रान्सपोर्ट करायचं काम करतो, म्हणून त्याला आपण पॉवर ऑफ द सेलसुद्धा म्हणतो. ओके.
लायझोम्स बघितले आपण. लायझोम्स काय करतो, डेड सेल असतील किंवा काही ऑर्गॅनिज खराब झाल्या वगैरे वगैरे, व्हायरसेस बॅक्टेरिया असतील तर त्यांना खाऊन टाकून ते गार्बेज कंट्रोल करायचं काम कोण करतं, तर लायझोम्स करतो. आणि शेवटी मग कधी कधी सेलच खराब झाली तर ती स्वतःच्या सेलला पण खातो, म्हणून त्याला सुसाईड बॅग्स वगैरे असं आपण म्हणतो. ओके. व्हॅक्युल्स आहेत ते काय करतात, स्टोरेज करायचं काम करतात. जर ॲनिमल सेल असेल तर फूड स्टोअर करतात, कधी कधी कार्ब स्टोअर करतात, फॅट स्टोअर करतात, है ना, वॉटर पण स्टोअर करतात. पण प्लांट असेल तर जनरली सगळं पूर्ण वॉटरच स्टोअर केलेलं असतं ते, आणि प्लांट सेलमध्ये मोठे पण असतात, त्यामुळे टर्जिडिटी पण येते त्याला, है ना. असं सगळं व्हॅक्युल्सबद्दल आहे. आणि लास्ट वन जे क्लोरोप्लास्ट आहे, त्याच्यामध्ये क्लोरोफिल आहे. क्लोरोफिल आतमध्ये बघितलं तर स्ट्रोमा म्हणजे फ्लुइड आहे, त्या स्ट्रोमामध्ये थॅलेकॉइड्स आहेत, त्या थॅलेकॉइड्स लॅमेननी जोडलेले आहेत. आतमध्ये जे क्रोमोप्लास्ट असतं, त्या ज्या क्रोमोप्लास्ट असतं त्याला कलर असतो, आणि त्याच्यावरून मग त्या फ्रूटचा, त्या लिव्हचा कलर ठरतो. ओके. सो दिस इज ऑल अबाउट चॅप्टर सेल अँड सेल ऑर्गॅनलीज. काही टॉपिक आहे ज्याला हायपरटोनिक वगैरे सोल्युशन वगैरे म्हणतात, तो मी नंतर कव्हर करेल, कारण ते जरा कन्फ्युजन वगैरे होतं, ते मी नंतर व्यवस्थित एक्सप्लेन करून सांगेल एखाद्या छोट्या व्हिडिओमध्ये. बाकी चॅप्टरमध्ये सगळं झालेलं आहे. पेपरला क्वेश्चन कशा टाईपचा येतो, डायरेक्ट क्वेश्चन विचारलेला असतो. गिव्ह द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ मायटोकॉन्ड्रिया, है ना, 3 मार्काला 4 मार्क. गिव्ह द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ गोल्जी कॉम्प्लेक्स. तर जसं मी नोट्समध्ये लिहिलेलं आहे डिट्टो तसंच्या तसं पेपरमध्ये लिहायचं, एक एक पॉईंट, 1 मार्कसुद्धा कुठे जाणार नाही, ठीक आहे ना. आणि समजायला अतिशय सोपं आहे. आता तुम्हाला कळेल की एक सेल किती काम करते, मग टिश्यू काम करतो, मग माझी बॉडी टोटल काम करते. म्हणजे मी आत्ता बोलतोय तर ॲक्च्युली किती सेल्स काम करतं, त्या आतमध्ये काय काय चाललेलं असेल म्हणजे, है ना. सो थँक्यू फॉर माय लेक्चर. आणि मी सगळ्यांना समजावं म्हणून बऱ्यापैकी मराठीमध्ये, मध्ये मध्ये इंग्लिश वगैरे असं सगळं मिक्स करून बोलतो, कारण की ते समजलं नाही तर त्याच्यात काही मजा नाही. शेवटी आपण गोष्टी का शिकतो तर त्याचं आपल्याला नॉलेज व्हावं म्हणून. त्यात लँग्वेज तुम्ही किती भारी बोलता आणि किती नाही बोलता ह्याचा काही विषय येत नाही. पर्टिक्युलरली जेव्हा आपण लेक्चर्स वगैरे घेऊ पर्सनली वगैरे, तेव्हा मग इंग्लिश टू इंग्लिश स्पीकिंग एक चांगलं माध्यम आहे. जर इंग्लिश मिडियम असेल तर बऱ्यापैकी माझ्याकडून जेवढं पॉसिबल आहे मी तुम्हाला कन्सेप्ट समजवण्याचा प्रयत्न केला आहे. गॅरंटी आहे की तुम्हाला 100% ही गोष्ट समजलेली असेल. माझं प्रामाणिक मत आहे की मला जर एखादं नॉलेज आहे तर मी ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. दिस इज फ्री. तुम्ही हे सगळ्यांसाठी फ्री आहे. जे कोणी फक्त माझ्या क्लासला आहे त्यांच्यासाठीच हे आहे अशातली काय गोष्ट नाही आहे, ठीक आहे ना. सो तुम्ही तुमचे जे पण कोणी फ्रेंड्स असतील तुमच्या स्कूलमधले, तुमच्या आजूबाजूला राहणारे, तुमच्या व्हॉट्सअपवर वेरेवर तुम्हाला कुठेही तुमचे भरपूर फ्रेंड्स असतील वगैरे, त्या फ्रेंडला तुम्ही हा व्हिडिओ शेअर करा. आणि खाली चॅनलच्या खाली सबस्क्राईब नावाचं रेड बटन आहे, त्याला जर तुम्ही क्लिक केलं आणि तुम्ही जर सबस्क्राईब केलं चॅनल, तर पुढचं जर मी नेक्स्ट व्हिडिओ टाकला तर तुम्हाला डायरेक्ट नोटिफिकेशन येतं. बऱ्याच वेळा कळत नाही की एखादा व्हिडिओ टाकला आहे की नाही. आणि मग तुम्ही कधीही जा तो व्हिडिओ सारखा बघा. तुम्ही स्क्रीनशॉट काढून ठेवू शकता आणि मग नंतर नोट्स तर मी तुम्हाला अवेलेबल करून देईलच, म्हणजे त्याचा तर काही प्रॉब्लेम नाही आहे, है ना. आणि मग तुम्ही तुमच्या सगळ्या फ्रेंड्सला वगैरे व्हिडिओ शेअर करा. सो माझे पण व्ह्यूज वाढतील, ह्याच्यातनं मला काही फायदा वगैरे नाही, पण मला एक छान वाटतं की बाबा आपण जी इन्फॉर्मेशन आहे, आपल्याकडे जे नॉलेज आहे, आपण ते ट्रान्सपोर्ट करतो, त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात आणि मग त्यांनाही कळतं की बाबा सेल कशा आहेत, कसं फंक्शन होतं, बॉडी कशी वर्क होते. ओके. So please share the video and subscribe my channel, and till then bye bye. Thank you very much.